त्यांचा शहरामध्ये कार्यक्रम झाला सुदर्शन चौकमध्ये उद्घाटनाचा, त्यासाठीच ते इथे आले आहेत. तर आज आपल्यामध्ये आहेत. सायंकाळी या रम्य सायंकाळी, उद्या सकाळी ते हैदराबाद मार्गे बेलूरमठाला परततील. तर आज आपण त्यांना विनंती केली की आज सायंकाळी आपल्या आश्रमाच्या भक्तांसाठी सर्वांसाठी त्यांनी आपले विचार मांडावेत. तुम्हा सर्वांना कल्पना आजचा विषय आहे रामकृष्ण विवेकानंद विचारधारा आणि कर्मयोगाचा आदर्श. तर महाराज बऱ्याच वर्षांपासून ते ज्येष्ठ संन्यासी आहेत आणि बऱ्याच वर्षांपासून मठ आणि मिशनमध्ये ते सेवा करत आहेत, ठाकूरांची सेवा करत आहेत. ते चांगले वक्ते आहेत. तसं ते इंग्रजीत बोलतात, पण मी त्यांना विनंती केली की हिंदीत बोला. तुमची हिंदी म्हणजे त्यांची हिंदी तुम्हाला सर्वांना समजेल. कदाचित खूप शुद्ध हिंदी असली तर समजायला त्रास होतो, पण ते काल पण ऐकलं त्यांची हिंदी भाषण वाळूजमध्ये. तर ती हिंदी म्हटलं तर ठीकच हिंदी आहे, कुठे काही अडचण दिसत नाही. न समजण्यासारखी हिंदी काही नाही आहे. त्यामुळे मी त्यांना विनंती करेन की त्यांनी हिंदीमध्ये बोलावं, जेणेकरून समजण्याला सगळ्यांना थोडं सहज होईल, सोपे होईल. कर्मयोगाचा आदर्श कर्मयोग आहेत. रामकृष्ण मिशन संघ गेल्या 125 वर्षांपेक्षा आधीपासून आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर त्याचं कार्य चाललं आहे. आणि महाराज त्याचे त्या ॲपिक्स बॉडीमध्ये असल्यामुळे त्यांना संपूर्ण रामकृष्ण मठ मिशनच्या कार्याची देशात आणि देशांतरी ही कल्पना आहे. ते बऱ्याचदा विदेशात पण जातात, कारण जावं लागतं त्यांच्या कार्याच्या अनुषंगाने. तर त्यामुळे त्यांना सगळा पूर्ण मठारी मिशनच्या संपूर्ण 300च्या वर शाखांचा आवाका माहीत आहे. त्यामुळे आपल्यासाठी त्यांच्याकडनं काही ऐकणं हे फारच महत्त्वाचं आणि उपयोगाचं आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या संबोधनाला सुरुवात करावी. स्वामी बुद्ध सारानंदजी महाराज. ओम ओम जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रुत्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। सबसे पहले मैं परमहंस श्री रामकृष्ण देव, माता शारदा देवी और स्वामी जी महाराज को साष्टांग प्रणाम करता हूँ। पूज्य स्वामी विष्णुपादानंद जी महाराज, मेरे सन्यासी भाई, श्री रामकृष्ण भक्तवृंद, देवियों और सज्जनों, महाराज ने हमको यहाँ पर आने का अवसर दिया है और उन्होंने बोला भक्त लोगों के सामने आप कुछ प्रस्तुत कीजिए। रामकृष्ण संघ जो दिव्य लीला, जो रामकृष्ण भावधारा श्री रामकृष्ण ने आरंभ किया था काशीपुर में, उसी का कंटिन्यूएशन है रामकृष्ण संघ। मैंने आप देखिए कितने साल से ये चल रहा है भावधारा। ये श्री रामकृष्ण की दिव्य लीला और उनका दिव्य मिशन वही चल रहा है। और स्वामी विवेकानंद जी ने कहा है ये 1500 साल
ऐसे ही चलेगा। अब ये जो रामकृष्ण संघ का इतिहास, भावधारा कैसे ये फैल रहा है, कितना काम हो रहा है, ये तो बहुत बड़ा विषय है। उसको बोलने के लिए कई दिन लग जाएंगे। मैं खाली एक स्पेशल एस्पेक्ट, एक स्पेशल झलक आपके सामने में प्रस्तुत करता हूँ। वो है श्री रामकृष्ण भावधारा में महिलाओं का, उनका रोल क्या है, उनका अवदान क्या है। और ये जो रामकृष्ण भावधारा, इसकी कहानी आरंभ होती है एक महिला का स्वप्न से। एक महिला को स्वप्न हुआ था, जहाँ से आप देखेंगे रामकृष्ण भावधारा का उत्पत्ति वहाँ से आरंभ होता है। रानी रासमणी का नाम आपने सुना होगा। श्री रामकृष्ण देव बोलते हैं वो एक अष्ट सखी थी, देवी की वो एक अष्ट सखी थी। वो साधारण महिला नहीं थी, वो साधिका थी। श्री रामकृष्ण ने उनको देखा था, तो माँ काली की एक अष्ट सखी है। उनके पास बहुत धन दौलत था, और जितने साधक होते हैं उनकी इच्छा होती है नहीं हम अंत में वाराणसी दर्शन के लिए जाए। लेकिन उस समय योगायोग बहुत कम था, कलकत्ता और वाराणसी। अब तो ट्रेन में हम बैठते हैं या एयरक्राफ्ट में बैठते हैं, बस कुछ क्षण के अंदर हम पहुंच जाते हैं। लेकिन उस समय तो योगायोग बहुत कठिन था, डायरेक्ट जाने का कुछ उपाय नहीं था। उनके पास पैसा था, इसलिए उन्होंने 24 नौका का व्यवस्था किया, क्योंकि उनका बहुत बड़ा संसार था। अपने लिए एक नौका, फिर बड़ी बड़ी नौका, फिर उनके साथ तो सिक्योरिटी है, उनके पास सेवक सेविका है, फिर उनके 3 बेटियां थी, उनका परिवार, सबके लिए एक एक नौका उन्होंने व्यवस्था किया। फिर अब कलकत्ता से वाराणसी, वो तो 2-4 दिन के लिए तो नहीं, तो कम से कम 6 महीने का उन्होंने व्यवस्था किया था। क्योंकि आस्ते आस्ते जाएंगे, बीच में कहीं पर रुकेंगे, फिर वहाँ से फिर जाएंगे, तो इसलिए 6 महीने का उन्होंने ये प्रोग्राम बनाया था। और उसके लिए कितना खाने पीने की व्यवस्था हुई थी, 6 महीने का व्यवस्था। और खाने के समय तो आपको दूध तो लगेगा, दही तो पिएंगे, और उसके लिए एक गाय के लिए एक नौका भी व्यवस्था किया था। और गाय तो खाने के बगैर तो दूध तो नहीं देगी, उसको तो खिलाना है, उसके लिए खाने का व्यवस्था, इसलिए उसके लिए भी 1-2 नौका गाय के लिए। बहुत बड़ा आयोजन हुआ था। जिस दिन उनको जाना था, ठीक 1 दिन पहले माँ काली ने उनको दर्शन दिया, तुमको वहाँ पर जाने की ज़रूरत नहीं है, तुम गंगा के तीर पर कहीं एक मंदिर बनाओ, ज़मीन खरीदो, वहाँ पर मंदिर बनाओ, और मेरी मूर्ति वहाँ पर बिठाओ, उसकी पूजा करो, बस उसी से तुम्हारी सब कुछ हो जाएगा, मंगल हो जाएगा, तुम्हारी मुक्ति हो जाएगी। ये देखिए उनमें कितना कन्विक्शन था, माँ के ऊपर कितना उनका ये विश्वास था। सब कुछ कैंसिल कर दिया। लेकिन अगर हमारे जीवन में ऐसा होगा, हम बोले नहीं इतना खर्चा कर दिया, अब लास्ट मोमेंट में हम कैसे ये कैंसिल करेंगे। लेकिन उनका इतना श्रद्धा था, भक्ति थी माँ काली के ऊपर, उन्होंने सब वो कैंसिल कर दिया और वहाँ पर ज़मीन खरीद लिया, मंदिर बनाया, और 7 साल उनको लग गया उनमें। फिर आप देखिए
कैसे वहाँ पर श्री रामकृष्ण वहाँ पर उपस्थित हो गए। लगता है माँ काली ने उनके लिए सब ये व्यवस्था की थी, जहाँ पर वो सर्वधर्म समन्वय दिखाएंगे पूरे जगत को। 6 साल रानी रसमनी ने श्री रामकृष्ण की सेवा की, 6 साल। और उसके बाद मथुर बाबू, उनका सन इन लॉ, 14 साल श्री रामकृष्ण की सेवा की। कभी वो बीमार पड़ते थे, मथुर बाबू उनको डॉक्टर के पास ले जाते थे। किसी समय कोई बड़ा पंडित आया है कलकत्ता, उनको देखने की इच्छा होती है, मथुर बाबू सब आयोजन करते थे, उनको अपने आप लेते थे। सो ही मूव्ड लाइक ए शैडो विद हिम। इतनी भक्ति थी उनमें, और सब समय ठाकुर जी को वो प्रोटेक्शन देते थे। इतनी भक्ति थी, इतना विश्वास था। क्योंकि एक दिन वो जब अपने कमरे में कुटिया में बैठे थे, खिड़की के पास, वो देखते वरांडा में श्री रामकृष्ण घूमते हैं, यहाँ से वहाँ, वहाँ से यहाँ। जब यहाँ से जाते थे देख लिया माँ काली जा रही है, जब वापस आते भगवान शिव को देखते हैं। उनको विश्वास नहीं हुआ। श्री रामकृष्ण की उम्र बहुत कम थी उस समय, 20-22, बस यही था उनका उम्र उनका। और ये तो बड़े, ये तो अमीर थे मथुर बाबू। उनका विश्वास नहीं हो रहा है, क्या देख रहा हूँ। 2 बार 3 बार वो देखे, और वहाँ दौड़ते दौड़ते गए और साष्टांग प्रणाम किया श्री रामकृष्ण को। अरे वो तो उनका कर्मचारी है, लेकिन देखिए वो बोलते हैं श्री रामकृष्ण, ये क्या मैं देख रहा हूँ। पूछे उठो उठो, लोग क्या बोलेंगे। अरे तुम तो मालिक है यहाँ का, ज़मींदार है, बहुत बड़ा ज़मींदार है, और पुजारी के सामने तुम ऐसा कर रहे हैं, तुम उठो। इसीलिए सारा जीवन उनको याद पड़ा, नहीं श्री रामकृष्ण ऐसा नहीं। सो उनमें विशेष कुछ भाव है। और ये है श्री रामकृष्ण जो है, तो उसके पीछे ये जो रानी रासमणी का अवदान, और मथुर बाबू ने 14 साल उनकी सेवा की। और उस समय हम देखते हैं श्री रामकृष्ण की इष्ट वो थी माँ काली। यहाँ पर हम देखते हैं महिला का कितना रोल है, उनका अवदान है। उनकी इष्ट देवी थी माँ काली। दिन रात उनके ध्यान में पड़े रहते थे, दिन रात। जैसे हम अपने माँ के साथ बात करते हैं, वैसे वो भी माँ के साथ बात करते थे दिन रात। He used to feel the living presence of मदर काली। सब में वो देखते थे, तन मन से वो उनकी सेवा करते थे। और उसके बाद हम देखते हैं माँ शारदा देवी, उन्होंने भी श्री रामकृष्ण की सेवा की। वो श्री रामकृष्ण की पहली शिष्या थी। और माँ शारदा ने ये रामकृष्ण संघ के लिए कितनी उन्होंने ये उनके आशीर्वाद दिया, प्रार्थना किया भगवान को। क्योंकि वो देख रहे थे श्री रामकृष्ण के जो शिष्य है वो तो घर घर कैसे जा रहे हैं, उनको बहुत बुरा लगता था, बहुत कष्ट होता था। जब बोध गया गई, देखिए वहाँ के जो भिक्षु बस वो एक जगह रहते हैं, उनको भिक्षा मिलते, बस आराम से बैठते हैं और भगवान की प्रार्थना करते हैं। इसलिए उन्हें ठाकुर जी को प्रार्थना किया, देखिए इनको यहाँ वहाँ घूमना न पड़े। तो उनका भी बहुत बड़ा, एंड शी बिकेम द संघ जननी। आज जो कुछ है वो हमारी माँ है, सबकी देखभाल कर रही है। जब श्री रामकृष्ण वहाँ पर दक्षिणेश्वर में आए, माँ काली ने उनको सब व्यवस्था किया उनके साधना के लिए। और वो तो अनपढ़ थे, कहाँ दूर दूर से उन्होंने बड़े बड़े आचार्य पंडित लाए श्री रामकृष्ण के लिए। पहले तो हम देख रहे हैं भैरवी ब्राह्मणी। श्री रामकृष्ण एक दिन हृदय के साथ बाहर में थे, श्री रामकृष्ण ने देख लिया
जस्ट दूर से एक नौका में एक साध्वी आ रही है, एक ब्राह्मणी आ रही है। वो जल्दी से अंदर अपने कमरे में घुस गई और हृदय को बोला, देखो एक ब्राह्मणी आ रही है, वो देखो दूर से आ रही है नौका में, वो जब यहाँ पर उतरेगी उनको मेरे कमरे में लाना। बोला मैं कैसे बोलूँगा, मैं उनको जानता नहीं हूँ, कुछ नहीं हूँ, मैं अपने घर आपके घर में कैसे उनको लाऊंगा। बोला नहीं नहीं, तो बोलने से वो आ जाएगी। जब वो आई श्री राम के पास, तो फिर उनको बोल रहे हैं, मेरा तो एक आदेश था भगवान से, तुमको 3 आदमियों को दीक्षा देना है, 2 को मैं ऑलरेडी दे चुकी हूँ, लेकिन आपको मैं ढूंढ रहा था, मैं आपको ढूंढ रही थी, अब इतने सालों के बाद आपको मिला। ये देखिए कैसे गुरु अपने आप आ जाता है, हमको ढूंढना नहीं पड़ता है। और उस समय श्री राम की अवस्था, वो तो साधना कर रहे थे, पूरा शरीर जल रहा था। वो गंगा में लंबे समय के लिए ना वहीं पर गंगा में बैठे रहते थे, पानी के अंदर, इतनी जलन होती थी उनकी। और रानी रासमणी ने जब उनको देखा, बोला ये तो साधारण रोग तो नहीं है, ये महाभाव है, ये खाली ये श्रीमती राधा और चैतन्य महाप्रभु में हुआ है और किसी में नहीं। और आज मैं देख रहा हूँ आपके अंदर, आप साधारण आदमी नहीं हैं, आप स्वयं अवतार है, भगवान है। लेकिन कौन उसकी बात पर विश्वास करेगा। उन्होंने मथुर बाबू को बोला, बड़े बड़े पंडित हैं, उनको आप बुलाइए, मैं उनको कन्विंस करती हूँ, मैं प्रमाण करती हूँ उनको सामने। फिर बड़े बड़े पंडित आए, फिर उन्होंने सब, रानी रासमणी जो भैरवी ब्राह्मणी ने उनको समझाया, ये देखिए शास्त्र में क्या लिखा है, ये देखिए सब गुण इनमें है। और उन्होंने भी स्वीकार किया, हाँ श्री राम, वहाँ पर प्रमाण हुआ श्री रामकृष्ण अवतार है। लेकिन सब लोग कुछ दिन के अंदर भूल गए। फिर श्री रामकृष्ण देव जब उनकी लीला समाप्त होगी, फिर स्वामी विवेकानंद जी को उनको सब कुछ सौंपा और एक कागज़ पर लिख दिया, नरेन शिक्षा देंगे। नरेन ने पढ़ लिया, उन्होंने फेंक दिया, बोला नहीं हमसे नहीं होगा। बोला नहीं तुमको करना ही होगा, और उनको करना पड़ा। फिर पूरा भारतवर्ष उनको घूमना पड़ा। जिनकी सेवा उनको करनी है तो उनकी हालत देखनी है, ऑन द स्पॉट पूरा उन्होंने देख लिया। भारतवर्ष की दुर्अवस्था देख लिया, महिलाएं की अवस्था है, वो घर से नहीं निकलती थी, सब समय अंदर महल में रहती थी। लेकिन वैदिक युग में हम देखते हैं गार्गी, अहिल्या भाई और बहुत साधिका, वो बड़े बड़े संतों के साथ एक ही स्टेज पर कैसे तर्क करती थी। गार्गी और याज्ञवल्क्य, स्वामी जी वो देख रहे हैं। लेकिन उस समय 19वीं शताब्दी में, 19वीं शताब्दी में, क्योंकि मुस्लिम साम्राज्य 1000 साल चला, फिर ब्रिटिश साम्राज्य आया, वो भी 200 साल उन्होंने शासन किया। इसलिए महिलाएं बाहर नहीं निकलती थी और पढ़ते भी नहीं थे, एकदम नहीं पढ़ते थे, इसलिए उनकी अवस्था बहुत खराब थी। फिर स्वामी विवेकानंद जी जब बाहर गए, वो मद्रास पहुँचे, वहाँ पर उनको दर्शन आया, श्री रामकृष्ण ने उनको दर्शन दिया। वो देखते हैं समुद्र के ऊपर श्री रामकृष्ण जा रहे हैं और उनको बुला रहे हैं, नहीं चलो। लेकिन उस स्वामी जी नहीं सुने, बोलते नहीं, लगता है ये और कुछ है, मैं नहीं जाऊंगा। फिर उन्होंने शारदा देवी को चिट्ठी एक भेजी, उन्होंने बोले नहीं, तो ठाकुर जी का आदेश है, ठाकुर जी का काम है, ये तुम कर लो, तुमको जाना है। ये माँ के लिए आज जो कुछ आप देख रहे हैं, ये तो सब उनके लिए है। और श्री रामकृष्ण और स्वामी विवेकानंद सब समय तो निर्विकल्प समाधि में डूबना चाहते थे। स्वामी जी श्री रामकृष्ण यही वरदान मांगे थे, मैं सब समय निर्विकल्प समाधि में डूबना चाहता हूँ, लेकिन बीच बीच में नीचे उतर जाऊँ, थोड़ा खा के फिर मैं समाधि में डूब जाऊँगा। श्री रामकृष्ण ने बोला नहीं, तुमको माँ का काम करना है।
इसीलिए जो कुछ काम चल रहा है अभी वो उसी माँ काली का काम है। बोला जब तक जब काम ख़त्म हो जाएगा माँ का काम, फिर आपकी मुक्ति हो जाएगी। ये देखिए माँ का अवदान। और स्वामी विवेकानंद जी जब विदेश चले गए, वैंकूवर पहुँचे, कनाडा, जापान से कनाडा चले गए, फिर वो ट्रेन में जा रहे थे, बहुत लंबा रास्ता है, 4 दिन उनको लगे थे फ्रॉम वैंकूवर टू शिकागो। 2 या 3 ट्रेन उनको चेंज करना पड़ा था। और उस समय एक महिला के साथ उनका भेंट हुआ, मिस केट सैनबॉर्न। वो स्वामी जी से जब उनका वार्तालाप हुआ, उन्होंने सोचा ये तो साधारण आदमी नहीं है, मैं तो शिक्षिका हूँ, टीचर हूँ, मुझे इंग्लिश पर तो कमांड है, बहुत कुछ पढ़ी हूँ, लेकिन स्वामी जी हमसे भी ज़्यादा नॉलेजेबल है, उनकी शिक्षा हमसे भी ज़्यादा है, इससे उनसे बहुत दोस्ती होगी। ये स्वामी जी ने बोला नहीं, मैं तो शिकागो जा रहा हूँ धर्म सभा में तो भाग लेने के लिए। उन्होंने बोला स्वामी जी आप तो शिकागो जा रहे हैं, वो तो बहुत कॉस्टली स्टेट है, वहाँ पर स्टैंडर्ड लिविंग बहुत है, लेकिन आपको अगर कुछ असुविधा होगा तो ये मेरा कार्ड है, मेरा एड्रेस है, मैं बॉस्टन में रहती हूँ, तो हमको खबर देना, मैं आपकी सहायता करूँगी। स्वामी जी बस पॉकेट में रख दिया उनका एड्रेस। और जब शिकागो पहुँचे, फिर उनको मालूम पड़ा पार्लियामेंट ऑफ रिलीजन्स वो तो 1.5 महीना वो तो पोस्टपोन हो गया है, और जो वहाँ पर पार्टिसिपेंट्स होंगे उनका रजिस्ट्रेशन भी सब एक्सपायर हो गया, वो तो बहुत पहले तो ख़त्म हो गया। अब किसी को वो नए कैंडिडेट को वहाँ पर नहीं अटेंड करने देंगे। और ये तो उसके ये होंगे क्रेडेंशियल्स, कोई ऑर्गेनाइजेशन उनको भेजेंगे, फिर देखें उनमें तो कुछ ये नहीं है, अब क्या करेंगे। उन्होंने बोला नहीं, मैं तो यहाँ पर आया हूँ, आई हैव अ कमांड फ्रॉम द गॉड, मैं यहीं पर रहूँगा। लेकिन 10 दिन वहाँ पर रहे होटल में, और जो पैसा था सब खत्म हो गया। फिर उनको याद आया मिस केट सैनबॉर्न का, फिर उनको एक टेलीग्राम भेज दिया, अच्छा आपको याद होगा हम तो ट्रेन में एक साथ आ रहे थे वैंकूवर से शिकागो, आपने हमको बोल दिया अगर कुछ असुविधा होगा आपको बोलने के लिए, तो मैं क्या करूँ। नहीं आप आइए यहाँ पर बॉस्टन आइए। शिकागो से बॉस्टन बहुत दूर है। वो वहाँ पर गए और उनको वहाँ पर तो वो कई हफ्ते वहाँ पर रहे। और जो केट सैनबॉर्न का जो भतीजा था, तो उसको फ्रैंकलिन सैनबॉर्न, वो एक जर्नलिस्ट था, उनकी पहचान बहुत लोगों से थी। वो स्वामी जी को बहुत जगह वो ले गए, और एक लेडीज़ क्लब में स्वामी जी ने पहला भाषण दिया। पहले तो वो तो पब्लिक में तो कहीं नहीं उन्होंने लेक्चर दिया था, ये पहला ये मौका उनको मिल गया, वहाँ के महिलाओं के सामने उन्होंने अपना स्पीच दे दिया। फिर उनको हेनरी जॉन राइट के पास ले गए, वो हार्वर्ड यूनिवर्सिटी के बहुत बड़े प्रोफेसर थे, ग्रीक फिलोसफर। जब स्वामी जी उनसे बातचीत कर रहे थे, ये दिखे तो बहुत प्रकांड विद्वान है स्वामी जी, लेकिन स्वामी जी उन्होंने अपनी ये तो असुविधा की बात बोली। मैं तो शिकागो पार्लियामेंट के लिए आया था, लेकिन तो हमको तो वहाँ पर तो पार्टिसिपेट करने का कोई अब तो मौका नहीं मिलेगा, क्योंकि सब खत्म हो गया, हमको कोई स्पॉन्सर भी नहीं कर रहा है, वो हमको वहाँ पर ज्वाइन करने के लिए ये तो मौका नहीं थी। बोलिए क्या बात कर रहे हैं महाराज, ये तो सूर्य तो वो जो चमकता है, हम उसको प्रश्न करेंगे तुमको किसने इजाज़त दिया है। ये तो आप तो फिर तो मैं आपको एक इंट्रोडक्शन लेटर लिखूँगा, बैरोज जो चेयरमैन है वहाँ पर पार्लियामेंट ऑफ रिलीजन्स के, मैं उनको चिट्ठी लिखता हूँ, और उन्होंने लिखा हियर इज़ अ पर्सन हु इज़ मोर लर्नड देन ऑल द प्रोफेसर्स ऑफ द हार्वर्ड यूनिवर्सिटी पुट टुगेदर। ये बहुत बड़ा सम्मान उनको मिल गया। स्वामी जी ने वो पॉकेट में रख दिया,
और भी बहुत लोगों के साथ उनका परिचय हो गया। और जब समय आ गया, फिर ये प्रोफेसर जॉन राइट, उन्होंने एक रेलवे टिकट खरीद के स्वामी जी को दे दिया, आप स्वामी जी वहाँ पर जाइए शिकागो, बस आपका काम हो जाएगा, आप सीधा बैरोज़ के पास जाइए, तो हमको लगता है आपको चांस मिलेगा वहाँ पर बोलने का। यह है 10 अगस्त 10 सितंबर, वो वहाँ पर पहुँच गए। पहले तो 9 सितंबर को रात को वहाँ पर पहुँच गए। ये तो अंधेरा हो गया था। एक गुड्स ट्रेन में चुपचाप वो बैठे, बहुत ठंड था उस समय वहाँ पर अमेरिका में, बस चुपचाप वहीं पर गुड्स ट्रेन में बैठे सारा रात। और सवेरे ट्रेन से निकल के फिर तो वहाँ सब लोगों को बोल रहे हैं, अच्छा शिकागो पार्लियामेंट ऑफ रिलीजन्स कहाँ पर होगा, एड्रेस था उनका, लेकिन वो तो खो गए थे। तो लेकिन उनकी बात कोई नहीं समझ रहा है, उनको वो तो हैरान हो गए, क्या बात है। मैं तो पिछली बार जब आया था 1 महीने पहले, 1.5 महीने पहले, सब लोगों के साथ में तो बात किया, सब लोग हमारी बात समझ रहे थे, लेकिन यहाँ पर तो कोई नहीं समझ रहा है, ये तो एक ही शिकागो है। फिर उनको मालूम पड़ा नहीं, वो तो जर्मन एरिया है, यहाँ पर अंग्रेज़ी कोई नहीं बोलता, खाली जर्मन बोल रहे हैं। फिर चलते 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 फिर तो बहुत टायर्ड हो गए। फिर एक फुटपाथ के ऊपर बैठ गए, 541 डियरबॉर्न एवेन्यू, वही तो नज़दीक में वो एक स्टेशन है, उसका नाम है डियरबॉर्न एवेन्यू स्टेशन, रेलवे स्टेशन। वहीं पर उतरे थे, लेकिन जानते नहीं थे, सब घूम के फिर यहाँ पर फुटपाथ पर आ गए। वहाँ पर एक चर्च है, वो नया बन रहा था, उसी की सीढ़ी के ऊपर वो बैठ गए, बहुत टायर्ड, कुछ खाना भी नहीं उनको मिला था, बस ऐसे। जस्ट उसके अपोजिट जो था, जो बिल्डिंग 3 तला बिल्डिंग 541 डियरबॉर्न एवेन्यू, वहाँ से एक महिला नीचे आ गई, रास्ता क्रॉस करके स्वामी जी के पास आ गई। बोला, स्वामी जी आर यू डेलीगेट टू द पार्लियामेंट ऑफ रिलीजन? बोला, हाँ मैं हूँ, लेकिन आपकी ऐसी अवस्था, लगता आप तो कुछ खाना नहीं किया है, आपके कपड़े भी मैले हो गए। नहीं, ये तो है मेरा मकान, ये सामने में, आप चलिए, आप नहाइए, मैं आपको ब्रेकफास्ट खिलाऊंगी, और अगले दिन या आज ही मैं आपको पार्लियामेंट ऑफ रिलीजन्स वहाँ पर ले जाऊंगी। और ये जो मिस्टर बैरोज़, वो हमारे एरिया में रहते हैं, मैं उनको जानती हूँ, मैं अपने आप वहाँ पर ले जाऊँ। और उस महिला ने उनको कई महीने वहीं पर रख दिया। गॉड हेल्प्स दोज हु डू नॉट हेल्प देमसेल्व्स। स्वामी जी की जो देववाणी है, इंस्पायर टॉक्स, वहाँ पर स्वामी जी लिखते हैं एक जगह, गॉड हेल्प्स दोज हु डू नॉट हेल्प देमसेल्व्स। फिर नेक्स्ट लाइन है, देयर कम्स अ स्टेज इन आवर स्पिरिचुअल लाइफ व्हेन कंप्लीट रिजिग्नेशन टू गॉड कम्स। ये हम देखते श्री रामकृष्ण के जीवन में, कैसे दूर दूर से कितने बड़े बड़े गुरु आए, उनके खाने पीने का व्यवस्था हो गया, सब लोग भक्त वहाँ पर आ गए, सब कुछ भगवान ने सब कुछ आयोजन किया। इसी तरह स्वामी विवेकानंद जी, उनके जीवन में भी आप देखें कैसे उनका शिकागो जाना पड़ा। खेती राजा मद्रास के जो यंग जो ये थे, युवक थे, कैसे वो सब जगह जाके पैसा कलेक्ट करके स्वामी जी को वहाँ पर भेज दिया। अद्भुत कहानी है ये, रामकृष्ण भावधारा कैसे स्प्रेड हुआ, और कितने लोग इनकी सहायता किया। एंड दे फाउंड मीनिंग इन द लिबरेशन ऑफ सोल इन सर्विस ऑफ श्री रामकृष्ण। श्री रामकृष्ण को सेवा करने से हमारी मुक्ति हो जाएगी, यही है उनका कर्मयोग। हम देखते हैं रानी रश्मि, हम तो जानते नहीं क्या साधना किया उन्होंने। मथुर बाबू, उन्होंने क्या साधना किया, कौन सा कर्मयोग किया, हम तो जानते नहीं हैं। ये केट सेनबॉर्न, उन्होंने क्या किया, हम तो जानते नहीं, लेकिन उन्होंने सेवा की है, स्वामी जी की सेवा की। या मिसिस हेल, कितने महीने उनको अपने घर में रख दिया, उनको खाना पिलाया इत्यादि। अब तो हम तो खाली ऐसे पूजा करते हैं, देखिए आप सोचिए, जो श्री रामकृष्ण के एकदम ये उनके ये इतने प्यारे थे, अगर आज ने उनको अपने सिर पर वो बिठाते, और वही स्वामी विवेकानंद रास्ते पर पड़े हैं, और वहाँ की महिलाएं कैसे उनको सेवा करते हैं।
और वो अपने आप उनको पार्लियामेंट ऑफ रिलीजन्स ले गई और बस सिस्टर्स एंड ब्रदर्स ऑफ अमेरिका पहले वही बोल दिया, क्योंकि वहाँ पर ज़्यादा महिलाएं थी, और सिस्टर्स पहले बोल दिया, सिस्टर्स एंड ब्रदर्स ऑफ अमेरिका। क्या अद्भुत बात है। 7,000 लोग अपने पैरों पर खड़े होकर बस तालियां बजाने लगे 2 मिनट। उससे पहले बड़े बड़े पंडित बोलने लगे, सब कुछ बोला, वो तो प्रिपेयर्ड स्पीच बना के आए थे, लेकिन स्वामी जी का कुछ नहीं था। लेकिन ठाकुर जी का आशीर्वाद था, माँ सरस्वती का आशीर्वाद था। ये देखिए, खाली बस वो 5 शब्द उन्होंने उच्चारण किया, सिस्टर्स एंड ब्रदर्स ऑफ अमेरिका, और वेदांत का भारत का एकदम वर्ल्ड मैप पर आ गया, मानचित्र पर आ गया। आज भारत का जो सम्मान है वो वही है, सिस्टर्स एंड ब्रदर्स ऑफ अमेरिका, जो स्वामी जी ने उच्चारण किया था, बस इसी के लिए है। आप देश विदेश में आप देखिए हिंदू धर्म कैसा फैल रहा है। विवेकानंद स्वामी जी विल टीच द वर्ल्ड, वो पूरे देश को, पूरे जगत को वो सिखाएगा। वो है वही वेदांत की वाणी, वेदांत की वाणी। और जब वहाँ पर बहुत पॉपुलर हो गए शिकागो में, फिर बहुत जो यूनिटेरियन चर्च उनको बुलाने लगे। फिर डिट्रॉइट वहाँ पर गए यूनिटेरियन चर्च में, तो लेकिन वो स्वामी जी को मारना चाहते थे। वो बहुत पॉपुलर हो गए थे, क्रिश्चियंस को क्रिटिसाइज करते, वो तो भारत में आते हैं, लोगों को कन्वर्ट करते हैं, तो इसलिए वो उसको मारना चाहते थे। उन्होंने बोला, स्वामी जी चलिए हमारे पास आइए, तो 1 कप चाय पियेंगे। बस उनको 1 कप चाय दे दिया। स्वामी जी जब ऐसे करने लगे, देख रहे पीछे में कोई ऐसे कर रहा है, देखा श्री रामकृष्ण खड़े हैं। कोई नहीं देखा, खाली स्वामी विवेकानंद देख रहे हैं, उनके गुरुदेव पीछे में खड़े हैं। बोलते, स्वामी जी ये नरेन, ये नहीं पीना, इसमें जहर है। उन्होंने टेबल के ऊपर रख दिया। गॉड हेल्प्स दोज हु डू नॉट हेल्प देमसेल्व्स। ये देखिए श्री रामकृष्ण देव कैसे उनको प्रोटेक्शन दे रहे हैं। जितना समय वो वहाँ पर थे अमेरिका में, सब समय वो देख रहे हैं ठाकुर श्री रामकृष्ण, नहीं तो माँ काली। जब उनका देहांत हुआ, जस्ट 1 दिन 2 दिन पहले, वो सबको बोलते हैं भारत में, बेलूर मठ में, अच्छा वो महिला कहाँ है? बोलते, कौन महिला? नो, जो महिला इतनी साल हमारे साथ थी, माँ काली। फिर जब डिट्रॉइट में वो थे, फिर ब्राह्मण समाज के लीडर वो भी उनकी निंदा करते थे, क्रिश्चियन मिशनरी वो भी उनके पीछे पड़े थे। और ये तो फिर वहाँ पर अखबार में भी फैला, नहीं स्वामी जी ने किसी महिला के साथ कुछ दुर्व्यवहार किया, उसके लिए मिसेस बैगली को, एक नौकरानी को वहाँ से हटाना पड़ा। सब भूल, सब मिथ्या। मिसेस बैगली ने बयान दे दिया, नहीं कुछ नहीं, ऐसा कुछ नहीं है, वो तो मेरे घर में रहते हैं, अभी भी रहते हैं, मैं उनकी सेवा करती हूँ, उन्होंने कुछ नहीं किया। और जब स्वामी जी एक लेक्चर दे रहे थे, मिसेस बैगली वहाँ पर थी, वो बोल रहे थे, ही डजंट स्पीक लाइक ए मैन, ही स्पीक्स लाइक ए गॉड। मैं तो इतने लेक्चर मैंने पहले बहुत सुने हैं, बहुत जगह गई हूँ, लेक्चर सुने हैं, लेकिन ऐसा लेक्चर हमने कभी, तो आदमी, एक मनुष्य ऐसे नहीं बोल पाता है। ये स्वयं भगवान है, स्वयं भगवान है। जब स्वामी विवेकानंद बरनगढ़ मठ में थे, उस समय उनको खाने पीने का कुछ व्यवस्था नहीं था, ऊपर छत भी नहीं था, बस ऐसे थे, वस्त्र नहीं थे पहनने के लिए। उनके गुरुभाई थे, उनको बोलते हैं, आवर नेम्स विल बी रिटन इन द पेजेस ऑफ हिस्ट्री, इतिहास के पन्नों में हमारा नाम लिखा जाएगा। जानते नहीं उनका क्या रिएक्शन था? उन्होंने वो तो हंस पड़े होंगे, क्योंकि अरे हमको खाना नहीं मिले, आप बोलते हैं इतिहास के में पन्नों में हमारा नाम आ जाएगा। लेकिन जब शिकागो पहुँचे, ये देखिए, फिर वही बैरोज ने 2 वॉल्यूम हिस्ट्री ऑफ द पार्लियामेंट ऑफ रिलीजन्स 2 वॉल्यूम निकाले, क्या क्या स्वामी जी ने किया सब कुछ वहाँ पर आ गया, उनका फोटोग्राफी सब कुछ पब्लिश हो गया। फिर मिस्टर नीली, उन्होंने भी
एक पार्लियामेंट ऑफ रिलीजन्स के एक पुस्तक लिखी स्वामी जी के संबंध में, वहाँ पर मोटी बोल। फिर कार्ल जैक्सन 1964 में उन्होंने रिसर्च किया वेदांता मूवमेंट इन द वेस्ट एंड स्वामी विवेकानंद, उन्होंने पूरा रामकृष्ण मिशन का इतिहास वहाँ पर लिख दिया। और जब स्वामी विवेकानंद मद्रास में थे, फिर एक दिन श्री रामकृष्ण ने उनको स्वप्न दिया था, बोलो नरेंद्र तुम विदेश जाओ, पीपल विल बी सिंपली अमेज्ड टू हियर योर वर्ड्स। जब लोग तुम्हारी वाणी सुनेंगे ना, उनको आश्चर्य लग जाएगा, तुम जाओ। वही मिसेस बैगली बोल रहे हैं, वो तो एक आदमी की तरफ बातें नहीं करते, वो तो एक स्वयं भगवान है। फिर मिस मैकलाउड, वो भी उनको स्वामी जी उनको बोलते थे जोसेफिन मैकलाउड को, और वो बोल रही थी, वो तो उनकी आयु उस समय 35 था और स्वामी जी का मात्र 30 था। वो बोल रहे नहीं, अगर कोई उनसे पूछता था अच्छा आपका कितना आयु है, वो बोलते नहीं, जिस दिन हमने स्वामी जी को देखा उस दिन हमारा डेट ऑफ बर्थ है। बस उस दिन से वो कैलकुलेट करती थी। बोलते स्वामी जी जो आए हैं मेरी मुक्ति के लिए आए हैं। मैंने जिस दिन उनको पहली बात सुनी, हमने उनमें सत्य देखा, तो मेरी मुक्ति के लिए उनका आविर्भाव हुआ है। ये देख ले कैसे सब लोग उनको देखने लगे। और श्री रामकृष्ण देव उनकी सब समय देखभाल करते हैं। माँ काली जस्ट वहाँ पर पड़े हैं, अगले दिन क्या बोलेंगे लेक्चर में कुछ नहीं मालूम पड़ता, लेकिन सब समय देखते हैं श्री रामकृष्ण उनको कुछ बोल रहे हैं स्वप्न में, ये बोलो। कोई ऐसा प्रश्न करेगा तुमको क्या उत्तर देना है, तुम ऐसे उनको बोल देना। ये तो सिस्टर गार्गी का जो है स्वामी विवेकानंद इन वेस्ट न्यू डिस्कवरीज, वहाँ पर आपको सब डिटेल्स में आपको मिल जाएगा कैसे श्री रामकृष्ण उनको सब सिखाते हैं। जो अनपढ़ थे, जो अपना नाम भी नहीं लिख पाते थे, स्वामी जी बोल रहे, वो तो बस उनकी हैंड राइटिंग बहुत अच्छी थी, स्वामी जी बोल रहे हैं वो तो अनपढ़ थे, कैसे स्वामी विवेकानंद को वो गाइड कर रहे हैं। और मिसेस लेगेट, उनकी वाइफ थी बेटी लेगेट, उनके पास रिजली मैनर में तो बहुत बड़ा उनका वो है 100 एकड़। जब वो थे लगता है कम से कम 150 एकड़ ज़मीन, अभी भी 100 एकड़ ज़मीन है। वहाँ पर स्वामी जी 7 वीक्स नहीं 1.5 महीना वहाँ पर थे उनके घर में। जब बहुत टायर्ड हो गए थे उनके घर में थे, और वो उनको यूरोप भी ले गए थे, बहुत सहायता की। जब 2nd वर्ल्ड कांग्रेस हुआ था वहाँ पर पेरिस में, स्वामी जी को वो ले गए थे, उनकी सेवा उन्होंने की। और स्वामी जी जब लेक्चर्स वहाँ पर दे रहे थे अमेरिका में, टायर्ड होके फिर वो चुपचाप बैठना चाहते थे, नहीं कुछ सिलेक्ट जो शिष्य है मैं उनको कुछ उपदेश देना चाहता हूँ। फिर एक थी 1000 आइलैंड पार्क में एक महिला थी, उन्होंने बोला स्वामी जी मैं तो न्यूयॉर्क में रहती हूँ, तो आप चलिए वहाँ पर 1000 आइलैंड पार्क में, वहाँ पर मेरी कुटिया है, 2 तला मकान है, और आपके लिए मैं 3 तला बनाऊँगा, वहाँ पर आप रहेंगे। और सब लोग हम नीचे में 12 कैंडिडेट्स वहाँ पर आ गए। उसमें एक सिस्टर क्रिस्टीन आ गई, 4000 किलोमीटर और मेरी फंके 4000 किलोमीटर दूर से वो आए। और जब स्वामी जी के पास पहुँचे उस समय तो बहुत वर्षा हो रही थी, वो तो सब भीग गए थे। स्वामी जी को बोल रहे हैं, स्वामी जी अगर जीसस क्राइस्ट यहाँ पर रहते, उनको देखने के लिए जिस भाव से हम आए हैं उसी भाव से हम यहाँ पर आए हैं आपकी वाणी सुनने के लिए। स्वामी जी बोल रहे हैं अगर मैं जीसस क्राइस्ट होता मैं आपको अभी मुक्त कर देता। ये देखिए कैसे वो स्वामी जी को देख रहे हैं सिस्टर क्रिस्टीन, और उन्होंने जो मेमोयर्स रेमिनिसेंस लिखे स्वामी जी के ऊपर वो अद्भुत है, पढ़ने के लायक है। फिर कैसे सिस्टर निवेदिता आ गई लंदन से, वो भी उन्होंने यहाँ पर कलकत्ता में सिस्टर निवेदिता गर्ल्स स्कूल, पहले तो रामकृष्ण स्कूल था, फिर तो उनके फिर बाद में उसका सिस्टर निवेदिता गर्ल्स स्कूल बन गया। घर घर में जाती थी, सबको बोलते हैं आप
अपनी लड़की को हमको दे दो, मैं उनको पढ़ाऊँगी। लेकिन बोलते नहीं, हम नहीं देंगे, हम नहीं देंगे। घर घर में जाते थे, लेकिन कोई अपनी लड़की को देना नहीं चाहते थे। अब उसी स्कूल में अब बहुत लोग आते हैं, हमारी लड़की को लो, हम बोलते नहीं, जाएगा नहीं, हम नहीं लेंगे। ये है अब नया भारतवर्ष। महिलाएं कैसे ऊपर उठती है। अब देश विदेश में फाइटर प्लेन भी वही चलाते हैं, आर्मी में ज्वाइन करते, सब जगह महिलाएं हैं। लेकिन स्वामी जी की जीवनी हम जब देखते हैं, विदेश में कितनी महिलाएं उनको बहुत हेल्प किया, लेकिन एक भी इंडियन महिला नहीं है जो उनकी हेल्प कर पाई यहाँ पर, एक भी नहीं। ये तो मैं तो बोल रहा था बिकॉज ऑफ इस्लाम जो इन्वेजन हुआ था, मुस्लिम इन्वेजन, और क्रिश्चियन रूल था 200 साल, 1200 साल हम गुलाम रहे। महिलाएं भी तो एकदम घर में बस बंद रही। इसीलिए स्वामी जी का अब एक भी इंडियन वीमेन डिसाइपल नहीं है। इसलिए जब वहाँ विदेश में गए, वो देखे हैं, अरे यहाँ पर इतनी महिलाएं हैं, सब शिक्षित है, स्वामी जी के साथ वो तर्क कर रहे हैं। मैंने कितने विद्वान थे, कितनी सेवा की उन्होंने स्वामी जी की। और स्वामी रामकृष्ण जी को एक चिट्ठी में लिख रहे हैं, आई सी वीमेन लाइक वाइट स्नो, दे आर सो प्योर, सो रिलायंट, एंड दे आर सर्विंग मी अ लॉट। वो हमारी सेवा कर रहे हैं। वही अब जब देखेंगे ना, आपके आंसू आएंगे आंखों में, कैसी सेवा उन्होंने की। और जब स्वामी विवेकानंद लंदन चले गए, फिर मिस्टर कैप्टन एंड मिसेस सेवियर, उन्होंने पूरा जीवन समर्पण किया स्वामी विवेकानंद के चरणों में। जस्ट पहला लेक्चर जब उन्होंने सुना, कैप्टन और मिसेस सेवियर, उस समय विंटर था, किसी के घर में लेक्चर का आयोजन था, और जब लेक्चर सुन के कैप्टन और मिसेस सेवियर बाहर आए, मिस मैकलाउड न्यूयॉर्क से आई थी स्वामी जी का लेक्चर भाषण सुनने के लिए, और वो भी बाहर में आ गई। फिर कैप्टन सेवियर उनको पूछते, अच्छा ये जो स्वामी विवेकानंद जो बोले हैं, वो क्या उस पर विश्वास करते हैं? बोले हाँ, मैं जानता हूँ उनको, जो वो बोल रहे हैं उस पर विश्वास करें, वो तो अपने जीवन से वो बोल रहे हैं। बोले देन आई शुड बिकम हिज डिसाइपल। वो मिसेस सेवियर की तरफ देखा, अच्छा आप क्या हमको इजाज़त देंगे, मैं उनका शिष्य बनना चाहता हूँ। पूछा हाँ आप बन सकते हैं। फिर मिसेस सेवियर ने भी कैप्टन सेवियर को, अच्छा तुम क्या मुझे इजाज़त दो, मैं भी उनकी शिष्या बनना चाहते। पूछा हाँ तुम भी बन सकते हो। स्वामी विवेकानंद कंटिन्यूसली वहाँ पर लेक्चर दे रहे थे ज्ञान योग के ऊपर, द हाईएस्ट फिलॉसफी ऑफ वेदास, द हाईएस्ट प्रिंसिपल्स ऑफ वेदांत। बहुत पॉपुलर हो गए थे स्वामी विवेकानंद। और उन्होंने देखा स्वामी जी बहुत टायर्ड हो गए, डेली उनको कई लेक्चर देने पड़ते हैं, और कंटिन्यूस डेली, आज यहाँ पर, कल वहाँ पर, दूसरे दिन वहाँ पर। फिर उन्होंने बोला, स्वामी जी हम तो यूरोप जा रहे हैं, आप भी चलिए। जस्ट लगता है 1 महीने का परिचय हुआ था। उन्होंने बोला हाँ चलिए, मैं भी आपके साथ जाऊँगा। फिर तो वो स्विट्ज़रलैंड गए, फिर जर्मनी, हॉलैंड वो चले गए, और फ्रांस। स्वामी जी जब स्विट्ज़रलैंड में एल्प्स पहाड़ देख रहे थे, फिर उनको हिमालय की याद आई। अच्छा हिमालय तो कितनी अच्छी जगह है, अगर वहाँ पर एक आश्रम हम बनाते कितना अच्छा होगा। उनके स्वप्न को रूप देने के लिए कैप्टन और मिसेस उनका जो संपत्ति है वो बेच डाला, अपना मकान बेच डाला। बोलो स्वामी जी ये है पैसा, ये आप लीजिए। आप तो एक आश्रम बनाना चाहते हैं हिमालय में, मायावती आश्रम में। बोला नहीं नहीं नहीं, आप अपने पास रखिए, अपने पास रखिए, जब होगा फिर मैं आपको बोल दूंगा। जब स्वामी जी वहाँ से लंदन से आ रहे थे कलकत्ता, फिर उन्होंने बोला स्वामी जी हम भी आपके साथ आना चाहते हैं, हम भारतवर्ष की सेवा करना चाहते हैं। वो स्वामी जी के साथ आए, और उस समय इंडिया गर्म, इतनी गर्मी थे। स्वामी जी ने सोचा ये तो गर्म से तो ये तो सिद्ध हो जाएंगे, मर जाएंगे। उनको तो अल्मोड़ा भेज दिया, वो भी अल्मोड़ा चले गए। और उस समय खबर आई, जो पत्रिका प्रबुद्ध भारत
जो स्वामी विवेकानंद ने चेन्नई में स्टार्ट किया था 1896 में 95 में स्टार्ट किया था, वो अचानक बंद हो गया क्योंकि उसका एडिटर राजा मायर, उनका प्री मैच्योर डेथ हो गया। ही वॉज जस्ट 28 ईयर्स ओल्ड। स्वामी जी ने बहुत सोचा, अच्छा मैंने तो इतना कष्ट करके अमेरिका से वो तो स्टार्ट किया प्रबुद्ध भारत, जिसके माध्यम से श्री रामकृष्ण की वाणी और वेदांत की वाणी, भारतवर्ष की वाणी देश विदेश में फैल जाए। अच्छा वो पत्रिका क्या बंद हो जाएगा? फिर उन्होंने कैप्टन और मिसेस सेवियर को बोला, अब तो भारतवर्ष की सेवा करना चाहते हैं, यही है मौका, आप सेवा कर लीजिए। चेन्नई से ये मैगज़ीन आप यहाँ पर अल्मोड़ा लाइए, बस यहीं से पब्लिश कर लीजिए। वो नीचे गए, चेन्नई गए, पूरा वो तो मशीन खरीद लिया और वहाँ पर पहुँचाया। फिर बाद में मायावती चले गए, वहीं पर पूरा ये सेटअप हो गया। स्वामी जी ने बोला था, आई नीड द होल हिल, पूरा पहाड़ हमको चाहिए। गुरुदेव की सेवा करने के लिए उन्होंने पूरा मायावती में, अद्वैत आश्रम मायावती उत्तराखंड में पूरा पहाड़ खरीद लिया। अब जब आप जाएंगे वहाँ पर, जहाँ पर आप देखेंगे ना, सब अद्वैत आश्रम मायावती है पूरा जंगल। इवन द फेंट स्मेल ऑफ वर्ल्डलीनेस डज नॉट डेयर टू पेनिट्रेट दोज हिमालयन हाइट्स। देवतात्मा हिमालय, वो देखेंगे आप। वहाँ पर आपको भगवान को देखने की इच्छा, ये तो चेष्टा नहीं करनी है, बस आंख खोलो और भगवान को देखो। देवतात्मा हिमालय देखिए, उनकी सैक्रिफाइस। कैप्टन और मिसेस कैप्टन सेवियर, उनको थोड़ा स्वास्थ्य खराब हुआ, सब लोग उनको बोला आप नीचे में जाइए चिकित्सा कर लिए। उन्होंने, स्वामी जी ने हमको यहाँ पर सेवा करने का सुयोग दिया है, अगर मेरा शरीर भी जाए फिर भी मैं नीचे नहीं जाऊँगा। वहाँ पर जो लंदन में रहते थे, वहाँ पर उस समय इलेक्ट्रिसिटी भी थी, मेट्रो भी था, मेट्रो रेल भी था। और मायावती एक जंगल में, जहाँ पर जाने के लिए काठगोदाम नियरेस्ट रेलवे स्टेशन से जाने में 4 दिन लगते थे पैदल। उस जगह पर गया जहाँ पर कुछ नहीं मिलता है, एक जंगल में, खाली स्वामी विवेकानंद की सेवा के लिए। यही है श्री रामकृष्ण भाव धारा, ये देखिए। और कितने लोग कितने प्रकार से उनकी सेवा की, अभी भी चल रहा है। स्वामी विवेकानंद कहते हैं, दिस इज द ग्रॉस बॉडी ऑफ श्री रामकृष्ण। पूरा संघ जो है स्थूल शरीर है। इस स्थूल शरीर को आप सेवा कीजिए, आप श्री रामकृष्ण की सेवा कर रहे हैं। वो जो इतने, जो मैंने आपको घटना बोली, जो श्री रामकृष्ण के क्लोज कांटेक्ट में आए, रानी रासमणी से लेके मिसेस सेवियर तक, देखिए किस प्रकार से उन्होंने सेवा की, सर्वस्व उन्होंने त्याग किया। नहीं, स्वामी जी की सेवा, श्री रामकृष्ण सेवा कर लेंगे। वहाँ पर एक अस्पताल भी उन्होंने स्टार्ट किया, डिस्पेंसरी, मायावती चैरिटेबल हॉस्पिटल। अब तो बहुत बड़ा हॉस्पिटल हो गया। और वहीं से उन्होंने स्वामी जी की वाणी, कंप्लीट वर्क्स, सब उन्होंने वो तो चेष्टा किया, जितना सब मटेरियल सब कलेक्ट करके वो वहाँ से छापना आरंभ हुआ। फिर स्वामी जी की प्रामाणिक जीवनी बाय ईस्टर्न एंड वेस्टर्न डिसाइपल्स, वो भी उनमें बहुत उनमें देन है। पूरा पैसा जो एडिट किया था उसको दे दिया था, अपने आप भी एडिट किया, बहुत कुछ मैटर कलेक्ट करके वो तो वहाँ से छापा। उस समय तो 4 वॉल्यूम में निकला था, अब तो 2 वॉल्यूम में वो मिलता है। जिस किसी जगह, जिस किसी भाषा में अगर स्वामी विवेकानंद के ऊपर आप कुछ पुस्तक आपको मिले, यू टेक इट फॉर ग्रांटेड, इट इज़ बेस्ड ऑन दैट बुक ईस्टर्न एंड वेस्टर्न डिसाइपल्स, पब्लिश बाय अद्वैत आश्रम मायावती, वो मिसेस सेवियर जिसके लिए उन्होंने प्रयास किया था। इतना इनका अवदान है। और जब स्वामी विवेकानंद जब फिर कलकत्ता आए, उनको बहुत इच्छा थी ने श्री रामकृष्ण के लिए एक मंदिर बनाए, एक जगह खरीदे, लेकिन उनके पास तो कुछ पैसा नहीं था, कैसे छापेंगे। फिर एक जगह जो बेलोर में, वो तो जमीन तो मिल गया उनको। फिर एक मिस म्यूलर, हेनरीटा म्यूलर लंदन की थी, उन्होंने स्वामी जी को बोला, स्वामी जी आप चिंता मत कीजिए, मैं पूरा पैसा 39,000 उन्होंने उस समय दिया और वो ज़मीन खरीद लिया
अब तो वहाँ पर भव्य मंदिर बन गया। लेकिन उस समय पैसा खाली ज़मींदारों के पास होता था, वो राजा महाराजा, बस साधारण आदमी बहुत गरीब थे, कुछ नहीं था उनके पास। पैसा आ गया विदेश से, मिस म्यूलर ने दे दिया। फिर वो तो सब ऊपर नीचे ज़मीन था, वहाँ पर जहाज़ कुछ रिपेयर होते थे, गंगा जी का पानी एकदम अंदर में आता था, तो वो लेवलिंग करना है, एम्बैंकमेंट बनाना है, साधु निवास बनाना है, पैसा कहाँ से आएगा। फिर सारा बुल उन्होंने 1 लाख रुपये उस समय दे दिया, उसी से पूरा बेलूर मठ लेवलिंग हो गया और एक पुराना वो जो मंदिर है वो भी बना और साधु निवास बना। ये देखिए कितना अवदान है उसका। और आज हम जाते हैं, बस आराम से वहाँ पर रहते हैं, लेकिन सब कंट्रीब्यूशन उनका है। वो पुराना मंदिर बन गया, लेकिन स्वामी जी वो सोचते थे यहाँ पर एक बहुत बड़ा भव्य मंदिर बन जाएगा। स्वामी विज्ञानंद जी, उनके गुरु भाई बहुत बड़े इंजीनियर थे, उनको बोला नहीं तुम एक ड्राइंग बना, उसमें क्या क्या एलिमेंट्स रहेंगे उनको सब कुछ सिखा दिया। पहला ड्राइंग रिजेक्ट, सेकंड ड्राइंग रिजेक्ट, थर्ड ड्राइंग रिजेक्ट। फिर 7वीं बार जब बनाए, स्वामी जी बोला हाँ ठीक है, लेकिन पैसा कहाँ है, पैसा नहीं। फिर बाद में अमेरिका से 2 महिलाएं, यंग महिलाएं, हेलेन रूबल और अन्ना वोरचेस्टर, 7 लाख रुपया उस समय दिया। उस समय ठाकुर जी की एनिवर्सरी होगी 1936 में, ये होगा 1934 में, कुछ वो पैसा दे दिया, 7 लाख रुपये उस समय। उसी से ये भव्य मंदिर बन गया। ये देखिए कैसे अब चल रहा है श्री रामकृष्ण की भावधारा, अब देश विदेश में 340 सेंटर 25 देशों में, बहुत बड़ा काम चल रहा है। हर साल 1 लाख बच्चों को शिक्षा दी जाती है, 1 लाख, क्योंकि हमारे पास 1000 स्कूल्स है डिफरेंट ग्रेड्स के, एक यूनिवर्सिटी है, उसके 5 ऑफ कैंपसेस है, फिर 15 कॉलेजेस है, फिर कितने हॉस्टल्स है। सालाना 750 करोड़ रुपया खर्चा होता है उसके लिए, एजुकेशन के लिए। स्वामी जी बोलते हैं एजुकेशन 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 इज़ द ओनली पेनेशिया, एकमात्र औषध है। अगर आदमी को ऊपर उठाना है फिर उसको शिक्षा देनी है। उसके लिए रामकृष्ण मिशन, ये जो कर्मयोग चल रहा है, 750 करोड़ सालाना हम खर्चा करते हैं। और चिकित्सा के लिए 540 करोड़ रुपया। अब तो 15 अस्पताल है, 160 डिस्पेंसरी है, नर्सिंग स्कूल्स है, नर्सिंग कॉलेजेस है, ब्लाइंड बॉयज़ एकेडमी है, ओल्ड एज होम्स है, कितने प्रकार से काम चल रहा है। और तो समय तो ज़्यादा नहीं है, हमने बहुत समय ले लिया है। इन कुछ शब्दों से मैं अपनी वाणी को विराम देता हूँ। ठाकुर माँ स्वामी जी से मैं प्रार्थना करता हूँ, हमको नया जो ये दीजिए, हमको साहस दीजिए, उत्साह दीजिए, आशीर्वाद दीजिए, ताकि हम उनकी सेवा करें। ओम शांति शांति शांति, हरिओम तत्सत। तो बहुत समय हो गया था। नहीं कर देगा वो, ला देगा। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रुत्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्री यतिराजाय विवेकानंदसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे। कुछ थोड़ा मैं हिंदी में बोलूँगा, फिर देखूँगा। महाराज की हिंदी बहुत ही अच्छी थी, ऐसी कोई बात नहीं थी कि हम कुछ समझ न पाए। मराठी में, हिंदी मराठी, अच्छा ठीक है। थोड़ी मराठी में बोलने से कुछ तो समझ में आएगा, क्योंकि विषय की जानकारी है। तो स्वामी बोधसारांजी महाराज मंचावर उपस्थित आहेत।
काही स्वामीजी पण आहेत आणि सर्व भक्तवृंद इथे उपस्थित आहेत. आणि महाराजांनी बोलायला प्रारंभ केला 6:45 वाजता, 6:45, नाव इट इज 7:30. 25 मिनिट झालेत बोलत आहेत आणि मला वाटलं की आत्ताच सुरू झालं आहे, पण फक्त होतं त्यांनी संपवून आणलं होतं. वेळ कसा गेला काहीच कळलं नाही. आणि इतकी सुंदर माहिती रामकृष्ण विवेकानंद भावधारा आणि कर्मयोग त्यांनी एकत्रित करून आपल्यासमोर मांडली नाही, तर ते आपण सर्व अगदी मुग्ध होऊन ऐकत होतो. कारण 2 गोष्टी असतात, सिद्धांत आणि जीवन. आणि काही गोष्टी सिद्धांतापर्यंत असतात आणि त्या आपण जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करतो. तर महाराजांनी कर्मयोग जो आहे, कर्मयोगाचा आदर्श जो आहे, आणि हा आदर्श कशा प्रकारे रामकृष्ण देव आणि स्वामी विवेकानंद सिद्धांत हे जीवन तयार करतात आणि जीवनातून सिद्धांत तयार होतात. आणि आपण प्राचीन ऋषीमुनींचं हे वेद आहे, त्यांच्यातूनच वेदांत आलेलं आहे. वेदांत म्हणजे वेदांत दर्शन, अनुभूती. ती अनुभूती ऋषीमुनींची परंपरेने चालत आलेली आहे हजारो वर्षांपासून. आणि मास्तर महाशय म्हणतात की रामकृष्ण हे सनातन धर्माचे मूर्तिमंत प्रतीक होते. म्हणजे सनातन धर्म म्हणजे काय हे आपल्याला रामकृष्ण देव डोळ्यांसमोर ठेवून, त्यांचं जीवन डोळ्यांसमोर ठेवून कळतं. आणि सनातन धर्माचं मुख्य केंद्र काय आहे, सिद्धांत काय आहे, नाही, अनुभूती, प्रत्यक्ष अनुभूती. रिलिजन इज रिअलायझेशन. धर्म म्हणजे धर्माची अनुभूती, त्याचा अनुभव. रिलिजन ओनली इज ट्रान्सेंडेंटल. आपले जे अनुभव आहेत दररोजचे भौतिक जगताचे, ते तर आपल्यापाशी आहेतच नाही, आणि ते सुद्धा काही सिद्धांतांवर आधारित आहेत. आपण आपल्या पद्धतीने जगतो, प्रत्येक व्यक्ती आपल्या पद्धतीने जगतो, तर ते जगताना त्याच्यापाशी काही सिद्धांत असतात की नाही. प्रत्येक मनुष्याची एक फिलॉसॉफी असते, दर्शन असतो. फक्त ते कोणत्या पातळीवरचं दर्शन आहे यावर त्याचं जीवन असतं. प्रत्येक फिलॉसॉफी ही उत्तम आहे, पण त्याच्यापेक्षा आणखी उत्तम फिलॉसॉफी असते, ते अनुभूतीतून येते, इंद्रियांच्या पलीकडची. ऋषीमुनींनी ते आपल्या जीवनात आणलं आणि त्यांनी आपलं जीवन संपूर्ण जगासाठी समर्पित केलं. आणि मग आपल्याकडे सगळ्या महापुरुषांची, अवतारांची परंपरा आहे. हे सगळे अवतार, ते अवतार का आहेत? भगवान कृष्ण म्हणतात, मी इथे आलो संभवामी आत्ममायया. संभवामी म्हणजे मी इथे उत्पन्न झालो, अवतरलो. संभव म्हणजे जन्म. मग मी इथे आलो कशासाठी आलो? आणि धर्माची संस्थापना करण्यासाठी. धर्मसंस्थापनार्थाय. धर्माची संस्थापना कशी होते? परित्राणाय साधूनां. हा जो परित्राण, साधूंचं परित्राण, त्राण म्हणजे रक्षण, परी म्हणजे परिसमंतात, सर्व बाजूंनी चांगल्याचं रक्षण व्हायला पाहिजे. विनाशायचे दुष्कृतां. जे दुष्कृत आहे, वाईट करणारे आहेत, वाईट आचरण आहेत, वाईट मनं आहेत, वाईट चरित्र आहेत, दुष्चरित्र आहेत, त्यांचा विनाश व्हायला पाहिजे. त्यासाठी अवतार पुरुष येतात आणि ते मग आपले आदर्श असतात. आपणही कर्म करतो, तेही कर्म करतात, पण आपण जे कर्म करतो ते कर्मयोग होत नाही. ते करतात मात्र ते कर्मयोग होतो. हा आदर्श आहे, हा सिद्धांत आहे. की स्वामीजी म्हणतात की
हे सिद्धांत यासाठी आहे की आपल्यामध्ये जे दिव्यत्व आहे ते तुम्ही प्रकट करा, नाही ते बाहेर येऊ द्या, नाही काही ना काहीतरी बाहेर येईलच, नाही आपल्या जे आत आहे ते काही ना काही ते बाहेर येईलच, नाही आणि ते आपण बघतो आहोत. हे प्रत्येकाच्या बाबतीत आहे, नाही पण बेस्ट बाहेर येऊ द्या. सगळ्यात सर्वोत्तम जे असेल तुमच्यामध्ये ते बाहेर येऊ द्या. अवतारांमध्ये सर्वोच्च काय असतं? तो दिव्यभाव असतो, परमोच्च शिखराला पोहोचलेला असतो तो. आणि ते मानव जातीला सतत सांगतात की बघा तुम्हाला असं जगायचं आहे माझ्यासारखं, नाही तर मग अवतारांची काय गरज आहे, संतांची, साधूंची, या सगळ्या महापुरुषांची काय गरज आहे. सर्व लोक तर आपल्या पद्धतीने जगतच आहेत, आहे की नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत खातात, पितात, राहतात, सगळं व्यवस्थित चालू आहे. थोडंफार खालीवर होतं, परंतु सर्वसाधारणपणे जाती आयुभोगा हा योगसूत्र म्हणतं. नाही तुमचं कशा प्रकारे तुम्ही कोणत्या परिस्थितीत आहात, आयुष्य तुमचं किती असावं, तुमच्या सुखदुःखांचा अनुभव किती असावे, प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळं आहे. पण त्यातून जाताना नेमकं आपल्याला काय साध्य करून घ्यायचं आहे हे कसं कळणार. महाराजांनी खूप अगदी सुरुवातीपासून अगदी 45 मिनटामध्ये त्यांनी आपल्याला अगदी मुग्ध करून टाकलं. सगळे इतके अनुभव सांगितले, इतके व्यक्तिमत्व सांगितले. आणि त्यांनी हे पण म्हटलं की त्यामध्ये इतक्या स्त्रियांनी बघा या रामकृष्ण विवेकानंद भावधारेच्या प्रवाहामध्ये आपल्याला झोकून दिलं. किती आश्चर्य, त्याचे एकरूप झालेत ते. आजही अद्वैत आश्रमामध्ये मी तिथे सेवियर यांनी गेलेत ते भयांमुळे किंवा त्यांच्या हार्ट याच्यामुळे, तर तिथे त्यांचं दहन झालं, तिथे अग्निसंस्कार झाले. ते तसे ख्रिश्चन्स आहेत, पण जिथे त्यांचं दहन झालं हिंदू रीतीप्रमाणे त्यांचं दहन झालं. आम्ही गेलो होतो, बरेच वर्ष झाले, 30 वर्ष झाले जवळपास किंवा जास्तीत झाले. तर तिथे त्यांचं स्थान अजूनही आहे, तिथे कुठे दहन झालं. म्हणजे जे इतक्या संस्कारामध्ये वाढले, आपल्या ख्रिश्चन संस्कारामध्ये वाढले, ते संस्कार खूप डीप रूटेड असतात, खूप आत गेलेले असतात की नाही. त्याला नाकारणं फार कठीण असतं की नाही, कारण ते आपल्यामध्ये रुजलेले असतात. तिथे ते त्यांनी सगळं ते संस्कार त्याच्यातून बाहेर आले. बघा त्यांच्यावर कोणी जबरदस्ती नाही केली, त्यांना कोणी कन्वर्ट नाही केलं, की नाही, कोणीच नाही कन्वर्ट केलं, की नाही. त्या भावाने कन्वर्ट झाले. तो जो भाव आहे रामकृष्ण विवेकानंदांचा, जो सारभूत भाव आहे, जो वेदांताचा भाव आहे की नाही, अनुभूतीचा भाव आहे, ती अनुभूती थोडी जरी कुठेतरी दिसली की नाही, आपण देणारा असतो पण घेणार पण पाहिजे ना की नाही. देणाऱ्याचे अनंत अनंत असते कमलावराने, केता किती घेशील तो कराने. आणि कमलावर जो आहे लक्ष्मीपती, तो अनंत हस्ताने आपल्याला देतो आहे, पण आपण घेणारे तर 2च हात आहे आपल्याकडे. आपली पण किती क्षमता आहे घेण्याची आणि मग आपण तेवढंच घेऊ शकतो जेवढी आपली क्षमता आहे. त्यांनी किती भरभरून दिलेलं आहे आपल्याला, आणि त्याचा अंदाज येणारे किंवा ते ग्रहण करू शकणारे आणि किती लोक तिथे होते. म्हणजे आपण त्यांची कल्पना करत नाही. संस्कारच नाही आहे भारतीयांमध्ये, काही संस्कारच तरी आहे ना. वेदांत इथेच रुजलेला आहे, इथूनच उत्पन्न झालेला आहे. आत्मानुभूती होऊ शकते. तुम्ही परमेश्वर स्वरूप आहात, तुम्ही मनुष्य नाही. अजोपी सन अव्यय आत्मा भूतानाम ईश्वरोपी सन. नाही, भगवान म्हणतो मी अज आहे, माझा जन्मच नाही आहे, मी अव्यय आत्मा आहे, म्हणजे अविनाशी आहे, म्हणजे ते सदाचेच आहेत की नाही. तरी मी जन्म घेतो नाही. आपलं काय, आपण साधारण जीव आहोत, साधारण मनुष्य आहोत, आपलं काय आहे की नाही. ती तुमची पंटी त्यांच्या मशालीने लागू शकते नाही. भगवानाने टॉर्च दिला आहे, मशाल दिली आहे, त्यांच्या हातीने काय आपण कितीतरी दिवे लावू शकतो. एक छोट्या पंटीमध्ये आपले एक वात आहे, थोडंसं तेल आहे नाही, पण ते आपण आपल्या परीने सूर्यासारख्या प्रकारे देऊ शकणार नाही.
पण ती पण प्रकाश देतेच की नाही, ती पण आपलं कामच करत असते ना नाही. मग तसं होऊ शकतं आणि दिव्याने दिवे लागत असतात. पण स्वामींनी सांगितलं, महाराजांनी आता आपल्या त्यांच्या प्रबोधनामध्ये, की किती लोकांची जीवनं उजळली बघा. स्वामी विवेकानंद, जसं मी म्हणतो, ती एस के ब्लॉजेट जी होती त्या तिथे उपस्थित होती. जेव्हा ते भाषण स्वामींचं संपलं, सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका म्हटल्यानंतर इतके मिनटं 2 लोक टाळ्या वाजवत होते, बसतच नव्हते. नंतर ते संपलं आणि लोकांचा उत्साह काय, विशेष करून स्त्रियांचा उत्साह असे त्याच्या चरित्रामध्ये आहे. स्त्रियांचा उत्साह इतका असतो, त्यांचा उत्साह जास्तीच असतो. ती देवाची सगळी ती आहे योजना आहे की नाही, प्रकृती आहे ती आहे की नाही. एवढ्या उत्साहामध्ये ते स्वतःला विसरून गेले आणि उड्या मारत मारत त्या बेंचावरून त्यांच्याजवळ समजून गेले की नाही. ती घटना आपण नेहमीच बघतो, ती फार सुंदर अगदी प्रेरक घटना आहे ती की नाही. आणि ती जी बाई होती मध्यमवयीन, 40 असेल काही आसपास, ती तिथे उभी होती कोपऱ्यामध्ये आणि गंमत बघत होती. ती हे काय, हा 30 वर्षांचा मुलगा, 29-30 वर्षांचा मुलगा, तरुण आहे, आणि ती बाई तर बरीच अनुभवी आहे, वयस्क आहे नाही. कसं काय शक्य आहे, या एका छोट्या युवकाला एवढा मोठा सन्मान मिळतो आहे, किती आश्चर्याची गोष्ट आहे. तिला डोळ्यावर विश्वास बसे ना, ती गंमत बघते, व्हॉट ए फन की नाही. काय लोक वेड्यासारखे जातात आहे त्यांच्या स्वामींजवळ जायला, त्यांच्या कपड्यांना स्पर्श करायला, त्यांच्या हस्तांदोलन करायला. किती अद्भुत गोष्ट आहे. मग ते मनातल्या मनात त्याचं ते रेकॉर्ड आहे स्वामी विवेकानंदांच्या चरित्रामध्ये. वेल माय लॅड, इफ यू कॅन रेजिस्ट दिस ऑनस्लॉट, यू आर इंडीड गॉड की नाही. वा मुलं, आता मुलं म्हणते, लॅड म्हणजे छोटं बाळ की नाही. वेल माय लॅड, वा छान छान, मस्त, तिला आनंद, मजा वाटते तिला. वेल माय लॅड, इफ यू कॅन रेजिस्ट दिस ऑनस्लॉट की नाही. हा जो तुझ्यावर हल्ला होतो आहे, सन्मानाचा हल्ला होतो आहे की नाही, आणि तू तो सहन करू शकशील, यू कॅन रेजिस्ट दिस ऑनस्लॉट की नाही. यू आर इंडीड गॉड नाही, तू खरोखरच देव आहे की नाही. आणि महाराज सांगितलं की आम्ही ऐकत होतो ते मनुष्याची वाणी नाही आहे, तर ती परमेश्वराची वाणी आहे. परमेश्वर देव स्वतःच बोलतो आहे. पण स्वामीचं पुस्तक आहे ज्याचा उल्लेख स्वामी 1000 आयलंड पार्कमध्ये, त्याचं नावच आहे मराठीमध्ये दैवी वाणी. ती वाणी मनुष्याची वाणी नाही आहे नाही. ऋषीमुनींची वाणी दैवी वाणी हे नाही आहे, मनुष्याची वाणी नाही आहे. ती मानव बोलत नाही आहे नाही, तर ती दैवी वाणी आहे. त्यावेळी ते मनुष्य नाही आहे नाही, देव त्यांच्या मुखातून बोलतो. इंग्लिशमध्ये त्याला इन्स्पायर टॉक्स म्हटलं आहे, हिंदीमध्ये देववाणी आहे. त्याचा परिणाम हा तुमच्या आतपर्यंत, तुमच्या जे अस्तित्व आहे त्या अस्तित्वाला त्याचा स्पर्श होतो. आपलं जे अनंत अस्तित्व आहे त्याला स्पर्श होतो आणि मग माणसाच्या आतमध्ये तमस राहत नाही, अंधार राहत नाही. त्यांचं जीवन उजळून निघतं आणि त्या जीवनामध्ये कित्येक जीवनं उजळून निघतात, अनंत जीवनं उजळून निघतात आणि प्रक्रिया ही चालूच राहते, न संपणारी प्रक्रिया आहे ती. म्हणून अवतार पुरुष हे नेहमीच काय असतात, चिरंतन त्यांचं असतात. त्यांना मृत्यू नसतो की नाही. त्या आम्हाला मृत्यू नाही स्वामी म्हणतात की नाही. आत्म्याप्रमाणे अनादि अनंत अविनाशी आहोत आम्ही, आम्हाला मृत्यू नाही, आम्ही चिरंतन आहोत. भारताला मृत्यू नाही आहे. शॅल इंडिया डाय, भारत मरेल तर भारत मरेल, सगळे जगच मरेल. सगळ्यातून जे काही आहे दैवी आहे ते सगळंच दानव होऊन जाईल आहे असं स्वामी म्हणतात की नाही. याचं कारण काय, कारण जगाला जर कुणी आधार दिला असेल, धर्माचा अर्थच तो धारणा तिथे आहो धर्म की नाही, तो धरून ठेवतो जगाला. ज्याच्यावर पृथ्वी फिरते, पृथ्वी आपल्या कक्षेत राहते, सगळं जग आपल्या कक्षेत राहतं, तो धर्म आहे. तोच आपल्याला टिकवतो, जगाला टिकवतो. आणि ते तर राहणारच. म्हणजे कर्मयोगात म्हणतात की नेहमीच चांगले आणि हे राहणार, वाईट लोक राहणार की नाही, दोन्ही राहणार. फार सुंदर आहे. एका ठिकाणी स्वामींचे, काहींचा कल बंधनाकडे तर काहींचा मुक्तीकडे राहणारच. हे विभिन्न कार्य हेतू विद्यमान असणारच आणि हे असेच चिरकाळ चालणार. चिरकाल म्हणजे अनंतकाळ चालणार, नेहमीसाठी आहे. असं नाही की सगळे जगच मुक्तीकडे जाईल नाही, ते प्रकृतीच्या ह्याच्यात बसत नाही आहे की नाही. नाही तर दुष्कृताम कशाला, विनाश दुष्कृताम कशाला.
विनाशाय दुष्कृताम, कारण दुष्कृत आहे म्हणून त्याचा विनाश करणं आवश्यक आहे. असं नव्हे की सर्व जग स्वामी म्हणतात की सगळं जग हे होऊन जाईल आहे, तिथे रामराज्य येईल आणि सुवर्णयुग होऊन जाईल आहे की नाही. तसं नाही आहे, तो एक भ्रम आहे. तसं होत नाही आहे. सनातन धर्म सिद्धांत ते सांगत नाही आहे. असंच चांगल्या वाईटाचं मिश्रण, शुभ अशुभ म्हणतो आपण ज्याला, हे शुभाशुभाचं मिश्रण राहणारच. परंतु आपण काय घ्यायचं, साखर घ्यायची की वाळू घ्यायची की माती खायची, हे ठरवणं आपल्या हातात आहे. हा चॉईस आपल्या हातात आहे की नाही. आणि चॉईस आपल्या हातात सोडून चालणार नाही ते की नाही. कारण आपली प्रवृत्ती माती खाण्यात आहे, साखर खाण्यात नाही आहे की नाही. मग सतत विवेक देणं तुम्हाला आहे की नाही. विदाऊट रिनन्सिएशन देर इज नो रिलिजन स्वामी म्हणतात की नाही. वैराग्याशिवाय धर्म नाही आहे की नाही. ट्रू रिलिजन इज ऑलवेज ट्रान्सेंडेंटल स्वामीजी म्हणतात. त्यामुळे हा वैराग्य म्हणजे काय, वैराग्य म्हणजे काही स्वामी म्हणतात सुइसायडल रिनन्सिएशन इज नॉट इंटेंडेड की नाही. आत्मघाती वैराग्य हे कुठेच सांगितलेलं नाही आहे. तुम्ही आत्महत्या करून टाका, स्वतःचा नाश करून टाका, झिजून जा, हे नाही आहे. तर वैराग्याचा अर्थ आहे की हे वैराग्य तुम्हाला विवेक देत आहे, सांगत आहे की अरे बाबांनो, मिसळलेली आहे साखर आणि वाळू किंवा माती, तुम्ही साखर घ्या. काही लोकांना ते माती खाणं आवडतं, त्यांना खाऊ द्या. असं कधीच होणार नाही की सगळेच लोक साखर खातील, मग मातीचं काय करायचं. हे मिश्रण आहे, शुभाशुभाचं मिश्रण आहे. त्यामुळे इतके लोक त्या भावाने रामकृष्णांनी सांगितलं की नरेन शिक्षा देवे, नरेन हा जगाला शिकवेल. आता स्वामीजी रिनन्शिएशन आहे, मॅन ऑफ रिनन्शिएशन आहे की नाही. ईश्वराचं दर्शन कसं होणार, या भावनेने त्या रामकृष्णांकडे आलेलं आहे. का हो, तुम्ही ईश्वर बघितला आहे काय की नाही. असा माणूस कशाला ते जगाच्या धोडग्यात जाईल आहे, काय गरज आहे. जग तसंच राहणार की नाही. सूर्य तळपतील, चंद्र झळकतील, तारे आपुला क्रम आचरतील, असेच वारे पुढे वाहतील, असंच सांगणार आहे की नाही. यात काही बदल होणार नाही आहे की नाही. मी जाता राहील कार्य काय की नाही. काहीच राहणार नाही. आपण किती काम करत तसंच राहणार, जगाची गाडी तशीच राहणार. परंतु ह्या जगातून मुक्त होणारे लोक असतात आहे की नाही. हा मुक्तीचा आदर्श, हा कर्मयुगाचा आदर्श आहे की नाही. आणि हा आपण सिद्धांत म्हणून आपल्याला ऐकायला पाहिजे नाही. सिद्धांत नसतील, नुसतं जीवन असेल, तर तो सिद्धांत नसला की ते आदर्शही समाप्त होतो, लवकरच तो कापरासारखा उडून जातो. नुसते सिद्धांत आहेत आणि तशी जीवनं नाही आहेत, तो सुद्धा एक मोठा प्रॉब्लेम आहे. कारण काय की तुम्हाला जीवनं आहेत, सिद्धांत नाही आहेत, मग काय ते जास्त टिकत नाही. कोणती गोष्ट टिकत नाही, संपून जाते ती. दोन्ही पाहिजे, लाईफ अँड वेदांत की नाही. प्रॅक्टिकल वेदांत स्वामींचं पुस्तक आहे की नाही. वेदांत हॅज टू बी प्रॅक्टिकल. ते दॅट सोसायटी इज द ग्रेटेस्ट. तो समाज सगळ्यात श्रेष्ठ आहे स्वामीजी म्हणतात, व्हेर इन हायेस्ट ट्रूथ्स बिकम प्रॅक्टिकल. तो समाज सर्वश्रेष्ठ आहे की ज्या समाजामध्ये हायेस्ट ट्रूथ्स, अनुभूती, परमोच्च सिद्धांत बिकम्स प्रॅक्टिकल. तसं नसेल तर तुम्ही करा, स्वामी म्हणतात. मेक द सोसायटी लाईक दॅट, मेक युअर सोसायटी लाईक दॅट की नाही. सोसायटी पुढे सत्य झुकणार नाही. हे सांगणारे महापुरुष असतात, त्याच्यावर विश्वास ठेवणारे काही लोक होतात, ते त्यांचे हे नसतेच. माझ्या इतक्या मोठ्या स्त्री आणि पुरुषांची तुमच्यासमोर मांडणी केली की नाही. ते सगळे बघा, त्यांची सोसायटी भौतिक बाबतीत चांगली डेव्हलप होती. युरोप आणि अमेरिका भौतिक बाबतीत, पण त्यांना कळलं की अरे हे आपल्याला ठीक आहे, चांगलीच गोष्ट आहे की नाही. आपणही प्रेरणा घेतो, तिथे जातात, आपले सगळे पिढ्या तिकडे जातात. घरटी तिथे एक माणूस असतो तिथे की नाही. परंतु त्यांनाही कळलं की आध्यात्मिक जे तत्त्व आहेत ते जीवन नाही आहे, चिरंजीवी आहेत, सनातन तत्त्व आहे, शाश्वत तत्त्व आहे. त्यामुळे हे तत्त्व जर कोणी सांगत असेल तर त्याचं महत्त्व कळणं, त्याची कदर करता येणं, त्यासाठी सुद्धा काही क्षमता लागत असते. सगळेच लोक करू शकत नाही. उत्तम गोष्टींची क्षमता
त्या उत्तम गोष्टीचं महत्त्व आंधळे आहेत, त्यांना सूर्याचं काय महत्त्व कळणार? त्यांना दिसतच नाही सूर्याचा प्रकाश काय असतो, उजेड काय असतो, रंग काय असतो, की नाही, काही दिसत नाही त्यांना. मग ते सूर्याची कदर कशी करू शकणार? पण कोणीच करू शकत नाही असंही नाही आहे. असे लोक असतात की त्यांना ते सूर्याचा प्रकाश जो सगळं स्वच्छ दिसत असतं आणि तो सूर्याच्या प्रकाशाचा मागोवा घेत सतत वाटचाल करत असतात. तर अशी लोक जेव्हा अवतारांसारखे जेव्हा लोक अवतरतात, येतात, या पृथ्वीवर येतात, तुमच्या आमच्या मध्ये येतात, ते आपल्या दिव्य लोकातून आपल्या मध्ये येतात, आहे की नाही, आणि मग त्यांच्यासमोर सगळे लोक येतात. स्वामी विवेकानंद मातांचे पण माझ्याने उल्लेख केला, आहे की नाही. एक बाई बघा, त्यांनी सगळं आज त्या संघजननी आहे, संघाच्या जननी आहेत. म्हणजे संघाच्या जननीचा अर्थ असा होतो की त्या मातृस्थानी आहेत संघाच्या. याचा अर्थ असा होतो की रामकृष्णांच्या प्रति जेवढी ही आहे म्हणजे प्रेम, भक्ती, आस्था आहे, तेवढीच मातांच्या प्रती आहे. थोडं पुढे जाऊन थोडं जास्ती असेल तर काय आपल्याला नाही असं म्हणता येणार नाही. याचं कारण काय आहे? कारण आपल्या ह्या ज्या शरीराचं पोषण आहे की नाही, आपल्या भौतिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन दोन्हीची काळजी घेतात. म्हणून ती जी परंपरा सुरू झाली आहे श्रीरामकृष्णांच्या येण्यापासून 1836 पासून की नाही, ते 1836 पासून आता हे 2025 आहे की नाही. आणि असं चालू ना, काय काळ कोणापाशी थांबत नसतो. टाईम अँड टाईड्स मेट्स फॉर नन चालूच असतो. पण चालू असताना कालचक्र फिरत असताना हजारो लोक येणे व याता यते होस्य पारम तेने वे मार्ग तव निर्दिशामी, आहे की नाही. हा मार्ग जो आहे महामार्ग आहे, देवयान आहे तो. या महामार्गावरून हजारो लोक चालत गेले, रामकृष्णांच्या परंपरेतले हजारो लोक दिग्गत केले आणि असेच हजारो लोक वाटचाल करणार आहेत, आहे की नाही. आणि आपलं लक्ष आहे आत्मलाभाचं, ईश्वर दर्शनाचं, ते प्राप्त करून घेणार आहेत, आहे की नाही. याच्यावर विश्वास. स्वामी विवेकानंद म्हणतात हिंदुर्मानी श्रीरामकृष्ण की नाही, विश्वास ठेवा की असं म्हणतात. फार सुंदर आहे. विश्वास ठेवा, धर्मचक्र परिवर्तन आहे की नाही. याच्यावर विश्वास ठेवा की नाही आणि कामाला लागा असं म्हणतात स्वामीजी. आणि कामाला लागा. तुम्ही कंबर कसा असं म्हणतात आणि कामाला लागा, याच्या सहाय्य करा, याच्यात तुमची मुक्ती आहे की नाही. जसं आपण आपल्या प्रपंचामध्ये गुंतून जातो, गुंततो आणि तो नीट चालावा याची काळजी घेतो की नाही, तसंच हा प्रपंच, जगत प्रपंच हा भगवंताचा प्रपंच आहे, ज्याला आपण रामकृष्ण मठात रामकृष्ण मिशन म्हणतो. याच्या जेव्हा तुम्ही त्याचे हे होता, पाईक होता की नाही, त्या रथचक्राला तुम्ही जेव्हा चालवता की नाही, तेव्हा ते भगवंताचं कार्य आहे की नाही. यत करोषि यदश्नासी यज्जुहोसी ददासी यत की नाही, यत तपस्सी कौंतेय तत्कुरुषु मदर्पणम. तू जे काय करशील मला अर्पण करून कर, ते माझं काम आहे की नाही, देवाचं काम आहे. म्हणजे आपलं असं काहीच नाही आहे जे आपलं काम आहे. मग तुम्ही संसार असेल किंवा संघ असेल, आहे की नाही, दोन्हीमध्ये आपलं काहीच नाही आहे. दे अलोन लिव्ह हू लिव्ह फॉर अदर्स, द रेस्ट आर मोर डेड अँड अलाइव्ह की नाही. सगळ्या भारताने जर हा विचार तुला स्वामींचा की नाही, तर किती अद्भुत होईल बघा, जगाचं किती अद्भुत होईल आहे की नाही. ट्रूथ डज नॉट पे होमेज टू एनी सोसायटी एन्शंट ऑर मॉडर्न की नाही. सत्य कोणापुढे झुकत नसतं. तो समाज प्राचीन असो की अर्वाचीन असो, सोसायटी हॅज टू पे होमेज टू ट्रूथ. समाजाला आम्हाला झुकावं लागेल सत्यापुढे, आहे की नाही. ऑर डाय अदरवाईज विनाश की नाही, विध्वंस की नाही. तुम्ही सत्याकडे पाठ केली की विनाश नक्कीच असतो, मग तो छोटा असो की मोठा असो. म्हणून ही जी परंपरा आहे याचं महत्त्व संबंध, याची कदर करणं, त्याची क्षमता आपल्यामध्ये वाढायला पाहिजे. आणि ती वाढते सेवेनी. इतक्या लोकांनी सेवा केली, तुम्ही काय अद्भुत आहे, तुम्ही कल्पना करा. ज्यांना काहीच नाही आहे, जे वरानगरमध्ये तर काहीच नाही, त्यांना माझं सांगितले का घालायला कपडे नाही आहे, डोक्या माझे पाय उशी म्हणून दगड घेता येत आहे, खाण्याला काही नाही आहे, भुताटकीचं घर आहे. कोणीशी कल्पना केली असती की असं काही इतक्या एवढ्या वर्षानंतर 100-150 वर्षानंतर एवढा मोठा आकार घेईल आहे. पण ते जे ती शक्ती आहे, ते बळ आहे, ते सामर्थ्य आहे, ते मानवी सामर्थ्य नाही आहे, ते दैवी आध्यात्मिक सामर्थ्य आहे की नाही. आध्यात्मिक सामर्थ्य पहाड पडून ते वाट करू शकतात की नाही. तिथे कोणतीच गोष्ट तिथे मध्ये येऊ शकत नाही.
ते आध्यात्मिक सामर्थ्य. त्या आध्यात्मिक सामर्थ्याला आपण जेवढं समोर जाऊ, आपण स्वतःला ओपन करू, एक्सपोज करू, तितकं ते आपले भलं होईल. म्हणतात आत्मनो मोक्षार्थम, की नाही, आपलं भलं होईल, आपल्या आत्म्याची मुक्ती होईल. आणि जगद्धितायच हे दोन गोष्टी नाही आहेत. च म्हणजे दोन्ही एकच आहे. च म्हणजे आणि संस्कृतमध्ये या दोन्ही एकच आहे. आत्म्याचा मोक्ष म्हणजे जगताचा उद्धार. आपण कोण जगताचा उद्धार करणार आहे? आपण साधक आहोत, उपासक आहोत. नाही, आपल्याला तो स्टँड घेता येत नाही आम्ही काय ते जगाचा उद्धार करू. कोणीच करू शकत नाही जगाचा उद्धार. तो करणारा तोच आहे, भगवंतच आहे. ह्या सगळ्या गोष्टी कर्मयोगास्वामी वंडरफुल आहे पुस्तक. म्हणजे भगवद्गीतेवरचं सर्वात उत्तम पुस्तक जर मी नेहमीच म्हणतो हा कर्मयोग आहे की नाही. तुम्हाला जर भगवद्गीता समजून घ्यायची असेल, भगवद्गीता सनातन धर्माचा काय गाभा आहे, सार आहे याच्यामध्ये. आणि जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर हे पुस्तक वाचा. हे प्रत्येक वाक्य म्हणजे मंत्र आहे. हे वाचा, मग तुम्हाला समजेल की गीता काय आहे. लोक म्हणतात मला गीता समजत नाही आहे की नाही. न समजण्यात त्यात काहीच नाही आहे, फक्त आपण त्याकडे प्रयत्न केला नाही आहे की नाही. गीतेमध्ये न समजणार मग कशाला आपण गीता एवढी छापल्या कशी केली असते, इतकी प्रस्तुत का झाली. समजतं आहे, फक्त आपल्याला समजून घ्यायची आहे की नाही हा प्रश्न आहे की नाही. पण हा सुंदर कर्मयोग आहे. सगळे सिद्धांत अशा भाषेत मांडले आहे की तुम्हाला कळलं नाही गीता आपण केव्हा वाचली आणि केव्हा आपण आपल्याला कळली म्हणून. इतकं सुंदर पुस्तक आहे कर्मयोग. 8 अध्याय. त्या शेवटला कर्मयोगाचा आदर्श शेवटचा अध्याय. 8 अध्याय आहे त्याचे की नाही. वंडरफुल आहे की नाही. कर्मयोग म्हणजे त्याच्यामध्ये ध्यानयोग नाही असं नाही आहे, त्याच्यात ज्ञानयोग नाही असं नाही आहे की नाही, त्याच्यात भक्तियोग असं नाही आहे, कोणत्याच युगात असं नाही आहे. सगळ्या युगांमध्ये सगळे योग सामावलेले आहे. फक्त प्राधान्यता. कारण काय, आपण सामान्य लोक कर्मशील आहोत आहे की नाही, कर्मठ आहोत, कर्मनिष्ठ आहोत, आपल्याला तेवढं जमतं आहे. पण ती आपली निष्ठा, कर्म करण्याची वृत्ती आहे की नाही, ती आपल्याला कशी भगवंताकडे घेऊन जाईल. नाही तर दानव होऊ शकतो आपण, उलट्या दिशेने आपला प्रवास होऊ शकतो. नाही, आपल्याला अमरत्वाकडे जायचं आहे तर आपण अमृतत्वाकडून अमृतत्वाकडे जाऊ शकतो, अंधाराकडून प्रकाशाकडे जाऊ शकतो, सताकडून असताकडे जाऊ शकतो. असं होऊ नये म्हणून ह्या कर्मयोगाचा आदर्श आहे. आणि रामकृष्ण विवेकानंदांचं ते आपल्याला त्यांच्यात आपल्यामध्ये जे कॉन्ट्रीब्युशन आहे, योगदान आहे, अवदान आहे की नाही. तेव्हा या युगामध्ये, या भौतिक युगामध्ये जिथे संदेहावाद बोकाळलेला आहे, प्रत्येक बाबतीत आपल्याला संशय येतो आहे की नाही, जडवाद आहे, सगळं जड आहे वाटतं. आपण चैतन्यवाले आहोत. आपण नागपंचमी करतो, पोळा करतो की नाही, वटपौर्णिमा करतो, नर्मदाजी म्हणतो, गंगामय्या म्हणतो, स्थावरानाम हिमालया म्हणतो. जो स्थिर आहे, एवढा महान आहे. आपण हिमालयामध्ये परमेश्वराला बघतो. आपण परमेश्वर कशात बघत नाही. हा हिंदू सनातनी कशात बघत नाही देव, प्रत्येक गोष्टीमध्ये बघतो आहे की नाही. अशी कोणतीच गोष्ट नाही आहे त्यात तो ईश्वर नाही बसत. तर सगळं चैतन्यमय आहे. इथे जड कुठे आहे, दगड कुठे आहे. इथे दगड काही जड काहीच नाही आहे. ही दृष्टी आपल्याला एवढे हजारो वर्षांपासून आहे आणि ते आपण घालून आपण जड होणार की नाही. आपण चांगल्यातून वाईटाकडे प्रवास करणार की नाही. आपण आपला प्रवास दिव्यत्वाकडे जायला पाहिजे. आत दिव्य आहे, बाहेर दिव्य आहे. ईच सोल इज पोटेन्शियली डिव्हाइन. ती पोटेन्शियलिटी आहे ती आपल्याला प्रकट करावी लागते, मॅनिफेस्ट करावी लागेल आहे की नाही. त्यासाठी इतक्या लोकांनी केले बघा, देश विदेशातल्या लोकांनी, अजूनही चालूच आहे ते सुंदर चित्रण आपल्यासमोर स्वामी बोधसरांनी ठेवलं आहे की नाही. वंडरफुल आहे की नाही. मला ते कळलंच नाही 45 मिनिटं का संपले आहे की नाही. मला बोललं अरे 45 मिनिट संपले आहेत आहे की नाही. मला वाटलं अजून काहीतरी होतील. मी त्यांना 45 मिनिटाचा वेळ दिला होता, म्हणून 45 पुष्कळ झाले आहे की नाही. पण हाच आदर्श आहे की तो स्वीकार करणं. आदर्श असतो पण आदर्शाचा स्वीकार व्हायला पाहिजे. आणि स्वीकार करणाऱ्या लोकांची एक आपल्याला त्या राणी रासमणीपासून की नाही आपल्याला दिलं आहे की नाही. आणि आजचे आपण भक्त परिवार आहोत आहे की नाही. आपण तेच करतो आहोत की नाही. आपण एका उच्च सिद्धांताची उपासक आहोत आहे की नाही. सगळे सिद्धांत ठीक आहे की नाही. जसं प्रायमरी स्कूल असतं, जसं KG असतं, नर्सरी असतं, जसं माध्यमिक असतं, मिडल स्कूल असतं, हायस्कूल असतं, ज्युनियर कॉलेज असतं, युनिव्हर्सिटी लेवलचं असतं आहे की नाही. सगळंच बरोबर आहे. असं कोणतंच वर्ग नाही ज्याची गरज नाही आहे. नर्सरीची पण गरज आहे, KGची पण, क्रेशिसची पण गरज आहे, पाळणाघराची पण गरज आहे.
पण याचा अर्थ असा नाही की ते सगळं नको. आपण क्रमाक्रमाने एक एक पायरी करून आपण छतावर जाऊ शकतो. श्रीरामकृष्ण म्हणतात छताची पण गरज आहे की काही लोक छतावर कमी जातील. छतावर लोक काही लोक पहिल्या मजल्यावर जातील, काही दुसऱ्या मजल्यावर जातील, पण छतावर पण जाणारे लोक आहे. श्रीरामकृष्ण विवेकानंद भावधारेने आपल्याला छतावर जाण्याचं मार्ग होतं. सर्वोच्च दर्शन दिलेलं आहे आणि सिद्धांत सर्वोच्च दिलेले आहेत आणि ते सर्वोच्च सिद्धांत जीवनात उतरवून आपल्याला एक परंपरा दिलेली आहे. एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदुः सकाले नेहमता योगो नष्ट परंपरा. हे राजर्षींची परंपरा आहे. राजा आहे आणि ऋषी पण आहे, शासक पण आहे आणि परमोच्च सिद्धांत जीवनात उतरलेले. जनकादय हा म्हटलं आहे की नाही, ती म्हणजे कर्म करा, कर्मामध्ये डुबून जा, त्याने तुमच्या आध्यात्मिकतेवर काहीही वावगा परिणाम होणार नाही, आहे की नाही, काही नाही. तेच तुम्हाला मुक्तीकडे घेऊन जाणार. गीता तसंच सांगते आहे की नाही. आपल्याला गीता भगवद्गीता तेच सांगते. यत प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विन्दति मानवा. यत प्रवृत्तिभूतानां, सगळं जग हालतं आहे, प्रवृत्ती काम करत आहे प्रत्येक. सगळे भूत म्हणजे आपण तू पण, सगळं जग पृथ्वी काम करते आहे की नाही, सगळेच काम करत आहे. ती प्रवृत्ती आहे. कशामुळे होते ती? त्या परमोच्च तत्वामुळे, ब्रह्मतत्वामुळे होते. येन सर्वमिदं ततं ततं व्याप्तम की नाही. आणि ज्याने सर्व ज्या तत्वाने सर्व जग व्यापलेलं आहे, तम त्याची पूजा करा. कशाने पूजा करणार? फुलांनी पूजा होते, आरतीने पूजा होते, सगळ्या उपकरणांनी पूजा होते, पण स्वकर्मणा तुम्ही कधी पूजेप्रमाणे त्याचा उपयोग करा. सिद्धम विन्नती मानवा, मानवाची होईल आहे. मग मानव म्हणजे आपणही मानवच आहोत की आपण साधक आहोत, उपासक आहोत की नाही, आपण भक्त आहोत की नाही. मग आपली का नाही होणार? श्रीरामकृष्ण म्हणतात ज्याला ही आहे तो ज्याला वाटलं की आपल्याला दर्शन व्हावं ईश्वर थोडी जरी त्याच्याकडे असेल, तो माझ्याकडेच येणार, या भावाकडेच येणार, ज्याला आपण रामकृष्ण विवेकानंद भाव म्हणतो. ती धारा आहे, अखंड वाहणारी धारा आहे की नाही. त्या भावात आपण येणार की नाही आणि आपण मुक्त होणार. ते म्हणतात शेवटी तरी मी येईल की नाही. म्हणजे आज आपल्याला त्याचा काहीतरी अनुभव होत आहे. आपल्या जीवनात अशांती असेल, मन चंचल असतील, पण काहीच नाही आपल्या जीवनात असं म्हणता येणार नाही. आपल्या जीवनामध्ये काही तो भाव आहे, नाही तर आपण इथं कशाला आलो असतो? आज इतके तुम्ही 100 लोक इथं उपस्थित आहात, कशाला आले असते? कारण तो भाव आहे तुमच्यामध्ये, तुमच्यामध्ये ते प्रेम आहे, आस्था आहे, या भावाप्रती आस्था आहे, प्रेम आहे. आणि म्हणून तुम्ही इथे आलेले आहात, ऐकत आहात. ऐकण्याची तुमची तयारी आहे आणि तुम्हाला ते समजतं आहे की नाही. तुम्हाला काही समजत नाही असं नाही आहे, तुम्हाला ते समजतं आहे. समजण्यासाठी तुमची क्षमता पाहिजे की नाही. पण ते विद्यापीठीय पातळीवरचं आहे की नाही. तुम्हाला पुन्हा नर्सरीमध्ये जाण्याची त्याच्यातही काही महत्त्व आहे. प्रायमरी, माध्यमिक सगळ्याच गोष्टीला अर्थ आहे. पण तुम्ही सगळे विद्यार्थी आहात त्याचे ते रामकृष्ण आहे, ते रामकृष्ण भावधारा आहेत की नाही. तुम्हाला ते परमोच्च सिद्धांत आणि निखळ स्वरूपामध्ये, तिथे काही भ्रम नाही आहे. कारण आपल्यामध्ये भ्रम प्रचंड खूप परंपरा आहे, त्यात बरंच चांगलं आहे आणि बरंच काहीतरी विचित्र प्रकार आहे. प्रत्येकाचा विचित्र प्रकार आहे. ते विचित्र प्रकार आपल्या रामकृष्ण भावधारेमध्ये नाही आहे असं आपण म्हणू शकतो. शुद्ध भाव की नाही. आमके शुद्ध भक्ती दाव की नाही. अकाम निष्फळा आणि काय अहेतुकी भक्ती दाव. कोणताच भेळ नाही, कोणता हेतू नाही, कोणताही हा जो प्रापंचिक हेतू नाही आहे. 7 हेतू कर्मयोगात सांगितले आहे, त्यातलं कोणताच नाही आहे. फक्त देवाची भक्ती, देवावर प्रेम करता म्हणून देवाची सेवा करता तुम्ही, दुसरं काहीच नाही आहे, कोणताच हेतू नाही आहे. हा रामकृष्ण विवेकानंदांचा भाव जो आहे आणि तो जीवनामध्ये उतरवणारी इतक्या लोकांची मालिका स्त्री पुरुषांची सांगितली. ती रामकृष्णांपासून सुरू झाली, त्यांच्यामुळे किती लोक आलेत बघा. आणि काहीच त्यांच्यामध्ये नव्हतं, ना पैसा होता, ना धन होतं, ना शिक्षण होतं, काहीच नव्हतं. मग त्यांच्या रामकृष्ण होतं काय? कशाला त्या काळामध्ये लोक मोठमोठे लोक यायचे? कारण त्यांच्यामध्ये जे होतं लोकांना माहिती आहे ते आमच्याकडे नाही आहे. ते आहे आध्यात्मिक भाव, देवप्रेम की नाही. ते देवाचं प्रेम त्यांना प्रत्यक्ष दिसायचं रामकृष्णांमध्ये. मग विवेकानंद तिकडे गेले. सगळे युवकांना जायचे की त्यांचं करिअर असतं, त्यांना काहीतरी पैसे कमायचे असतात, शिकायचं असतं, आपला नंतर त्यांच्या पुढच्या हे असतात, अपेक्षा असतात. मला अमुक करायचं तर अमुक करायचं आहे की नाही. अगदी काय म्हणतात रिटायर्डपर्यंत काय करायचं आहे सगळं त्यांचं आपलं प्लॅन तयार असतं. पण तसं काहीच नाही. कोणाचं निसाणीच म्हणतं आम्हाला काहीच नाही, आमचं करिअर नाही. आमचं करिअर हेच आहे की आमच्या गुरुची सेवा करायची आहे, दुसरं काहीच करिअर नाही आहे.
काय अद्भुत आहे बघा, असं होऊ शकतं आणि असं होत आहे. तेव्हाही होतं आहे आणि आजही होत आहे. मग त्यामध्ये आमच्यासारखे आणि तुमच्यासारखे पण कोणीच त्याच्यात भेद नाही आहे. आणि आम्ही आमच्या पद्धतीने सेवा करतो, तुमच्या पद्धतीने सेवा करतात. आत्मनोमोक्षार्थम जगते आयचं की नाही. प्रत्येकाचं योगदान म्हणजे खालीचा वाटा असो, प्रत्येकाचं योगदान महत्त्वाचं आहे. पण ते प्रेमाने भक्तीने केलं पाहिजे की नाही. ती भक्ती आणि प्रेम, शुद्ध भक्ती स्वामी श्रीरामकृष्ण म्हणतात की नाही. माँ तुम्हार भाई आम्हाला केव नाही, आई तुझ्याशिवाय मला कोणी नाही आहे की नाही. आपल्या रामकृष्ण सोडून आपल्याला कोणी नाही आहे असं म्हणता आलं पाहिजे आहे की नाही. दुसरं कोणीच नाही, दुसरा कोणताच भाव. आपण भाव नाही असं इकडे जातो तिकडे जातो, जगभर येतो, काय गरज आहे की नाही. तुम्हाला जे पाहिजे ते इथेच आहे. श्रीरामकृष्ण म्हणतात परशान श्रीरामकृष्णांचं आहे की नाही. जो म्हणतो तिथे 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 काही नाही, जो म्हणतो इथे इथे ते ज्ञान आहे, जो म्हणतो तिथे तिथे अज्ञान आहे की नाही. आपण विद्यापीठ लेवलला गेलो ना, आता म्हणतो आम्हाला KG जायचं असते, जाऊन बघू तिथे काय आहे, तिथे गंमत असते, तिथे खाऊ असतो, तिथे खेळायला असतं, मित्र असतात, बरोबर आहे, जाऊन बघायला हरकत नाही की नाही. पण हे विसरू नका की हा श्रीरामकृष्ण विवेकानंदाची भावधारा आहे, ही फार महान आहे की नाही. तो ऋषीमुनींचा भाव आहे. तुम्ही वचनामृत मला साथे मास्टर मंडल वर्णन केलं आहे की नाही, की आज तो सनातन धर्माचा प्रत्यक्ष इथे आपल्याला त्या गंगेच्या वक्षावर तो दिसतो आहे की नाही. तर आपण सर्वांनी आज इथे मोठ्या संख्येने आले. मला वाटलं की आज हा दिवस आहे तर किती लोक येतील, पण बऱ्यापैकी संख्या दिसते आहे याच्यामध्ये. तर तुम्हा सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. त्याच्यामध्ये तुमच्या सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानतो इथं आज उपस्थित झाल्याबद्दल. आणि अर्थातच आजचे प्रमुख वक्ते स्वामी बोधसरानंदजी महाराज ते इथे आलेत आणि त्यांनी आपला वेळ दिला. खरं म्हणजे उसंत काही मिळालीच नाही आहे, कारण ते फ्लाईट जी होती जी संध्याकाळी येणार होती 9 वाजता ती आली दुसऱ्या दिवशी सकाळी. म्हणजे तो दिवस रात्र तिथे गेलाच. आणि आज पुन्हा दिवसभर, कालही दिवसभर आणि उद्या पहाटे जाणार. त्यांना म्हणजे उसंत काही झालीच नाही. त्याचं काही विशेष आराम आणि काय आम्हाला विषय आराम म्हणजे काय, देवाची सेवा करा तोच आराम आहे की नाही, दुसरा कोणता आराम. तर त्यांनी महाराज इथे आलेत. उद्या सकाळी जातील ते. उद्या सकाळच्या फ्लाईटने हैदराबाद मार्गे वेलूर मठात परततील. तर ते इथे आलेत. त्यांनी आपल्याला वेळ दिला आणि खूप सुंदर आपल्याला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानतो. आणि ते गेल्या वर्षी ते तुम्हाला बऱ्याच लोकांना कल्पना आहे, इथे धाराशिवला तिथल्या मंदिराचं पुनरुद्धारण केलं. त्यावेळी ते आलेत होते आणि इतक्या कमी अवधीमध्ये पुन्हा दुसऱ्यांदा आले की नाही. तर त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आल्यामध्ये. आणि त्यांनी आपल्याला संबोधित केलं. तसंच पुन्हा कधी आपण त्यांना बोलवतं त्यांनी यावं असं मी त्यांना विनंती करतो की नाही. आणि पुन्हा आपण सर्वांचे आभार मानतो आणि मी धन्यवाद देतो तुम्हा सर्वांना. याच्यानंतर ज्यांना प्रणाम वगैरे करायचे असतील ते नेहमीप्रमाणे त्या आपल्या ऑफिसच्या समोर वरांड्यामध्ये या. आणि त्यानंतर सर्वजण जो काही आपला भोजन प्रसाद आहे, खिचडी वगैरे ते घेऊन आपापल्या घरी रवाना व्हा. नमस्कार, धन्यवाद. आता एक शेवटचं भजन होईल. राम कृष्ण बोलो.